कुठपर्यंत आलोय हो? हॅलो, कुठपर्यंत आलोय आपण? येस सर. कुठपर्यंत आलोय? एलसी फ्लॅडर पर्यंत झालत. हा, प्रोग्राम झालाय का याचा? नो सर. ठीक आहे. आपण चालू करूया ना. टाइमत म्हणजे टाइमत तरी म्हणते एवढं कसं काय लवकर चालू झालं, होत नाही का दररोज? सोनाली सुतार. लक्षात आहे 2 ओ लेक्चर. सोनाली सुतार. ठीक आहे. आपण 2 मिनिटात चालू करतोय. एलसी फ्लॅडरचा सिंटॅक्स समजला का? येस सर. अजून एक गोष्ट सांगितली की नाही मला आठवत नाही बरं का. एलसी फ्लॅडर कधी वापरणार? हॅलो, जेव्हा जास्त पॉसिबिलिटीज असतील तेव्हा. हा, मोर दॅन वन पॉसिबिलिटीज. ठीक आहे, मोर दॅन वन नाही ना, मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज. Yes, sir, more than 2. When one possibility you will be considering, you can use if statement. When you have 2 possibilities, you will go with if else. Yes. येस सर. Yes, sir. And when you will have more than 2 possibilities, you can use else if ladder. You can use else if ladder. So here more than one logical conditions we can use, we can think for and more than one logical conditions. One more thing I would like to add in this else if ladder, instead of using else if, I can use if. विचार करा बरं का. नुसतं असं लिहिलंय ना, if logical condition 1, if logical condition 2, if logical condition 3, if logical condition 4, and so on. In this way also we can write our code, we can write our programming, we can write our logic, but there is problem with this logic. Let us try to understand what is the exact problem with this logic. हे समजून घेण्यासाठी बघा अशा पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे की लॉजिकल कंडिशन 1 ट्रू झाल्यानंतर लॉजिकल कंडिशन 2 ही चेक व्हायलाच नाही पाहिजे. हॅलो, येतं का लक्षात? बघा, लॉजिकल कंडिशन 1 ट्रू झाल्यानंतर लॉजिकल कंडिशन 2 ही चेकच व्हायला नाही पाहिजे. तिकडे मशीनचा वेळ वाया नाही जायला पाहिजे. त्यावेळेस आपण एल्स वापरतो. एल्स इफ. जर लॉजिकल कंडिशन 1 ट्रू झाली तर पुढच्या कंडिशन चेक न होता डायरेक्ट तो गेट सीएच कडे जातो. येस. येस सर. समजतं का बाय? Yes, sir. आणि जर तुम्ही नुसतंच इफ वापरलं तर ह्याचा अर्थ काय झाला की तुम्ही ही पण कंडिशन चेक करायला लावली, ही कंडिशन ट्रू असून त्यांनी स्टेटमेंट नंबर 1 2 एक्झिक्यूट केलं, तरी पण तुम्ही लॉजिकल कंडिशन 2 चेक करत बसला, 3 चेक करत बसला, 4 चेक करत बसला. दिस इज द रॉंग वे. This is the wrong kind of logic where extra efforts you are giving to the machine will execute it, but you should not supposed to give such kind of instructions. समजतं का? Yes, sir. And to understand this, one example I would like to give, and let us try to understand. थोडंसं बघा ना, मजेशीर एक्झाम्पल आहे. असा थोडंसं एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्याकडे मला वाटतं 7 आहेत का 8 क्लास आहेत तो डिव्हिजन FY ला. A, B, ठीक आहे, C डिव्हिजन, D डिव्हिजन, E डिव्हिजन, F डिव्हिजन, G डिव्हिजन, एवढे डिव्हिजन्स आहेत समजा आहे ना FY बीटेक मध्ये. अँड इमॅजिनरी नेम आहे ना, आय हॅव इमॅजिनरी स्टुडंट, ज्याचं नाव आपण राहुल शिंदे घेतोय. बघा ना, राहुल शिंदे.
त्याचे पालक आलेत आहे ना कॉलेजमध्ये, वर्ग चालू आहेत, वर्गामध्ये सगळे बसलेत, ऑनलाईन नाही आहे ना, फिजिकली वर्ग चालू आहेत असं म्हणू. प्रत्येक वर्गाला एक दरवाजा असतो, असतो का हो? येस सर. तर मग ते राहुल शिंदे आहेत, त्यांचे पालक आलेत आहे ना, वडील भेटायला आलेत राहुल शिंदेना, काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे बघा ना. आणि तिकडे अशी केस आहे आपल्याकडे की मीच आहे ना इकडे, मी त्यांना भेटलो आहे ना, आणि त्यांनी सांगितलं की राहुल शिंदे असा असं विद्यार्थी आहे, फर्स्ट इयर FY BTech डिव्हिजन कुठलीही माहीत नाही आहे ना, डिव्हिजन कुठली आहे विद्यार्थ्याची ही पालकांना माहीत नाही आहे. मग तिकडे मला पण माहीत नाहीये असं आपण समजतोय, ठीक आहे. मग तिकडे मी काय केलं, पहिल्यांदा डिव्हिजन A मध्ये गेलो मी. ते दरवाजा वाजवला, लेक्चर चालू आहेत, ठीक आहे, फॅकल्टी शिकवतात आहेत, थोडासा डिस्टर्ब करतोय मी. ही इमॅजिनरी एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, समजून घेण्यासाठी. असं व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युली, पण मी ते समजून घेण्यासाठीच एक्झाम्पल देतोय. काय अडचण? नो सर. नो सर. डिव्हिजन A मध्ये गेलं, इकडे दरवाजा वाजवला, फॅकल्टीने दरवाजा उघडला, मी विचारलं तिकडे आहे ना, राहुल शिंदे क्लासमध्ये आहेत का, राहुल शिंदे नावाचा विद्यार्थी आहे का, किंवा प्रेझेंट आहेत का, काय मला माहित नाही ना आहेत का नाही त्या वर्गात. मग तिकडून मला आन्सर भेटतं की राहुल शिंदे डिव्हिजन A मध्ये नाहीत. मग मी काय करणार? हॅलो, डिव्हिजन बी कडे जाणार. हा, डिव्हिजन B च्या दरवाजा वाजवणार, डिव्हिजन B मध्ये कोण फॅकल्टी शिकवत असतील त्यांना विचारणार राहुल शिंदे क्लासमध्ये आहेत का. मग ते पण म्हणणार राहुल शिंदे क्लासमध्ये नाहीत. मग मी काय करणार? डिव्हिजन सी कडे जाणार. डिव्हिजन C कडे जाणार, डिव्हिजन C चा दरवाजा वाजवणार, डिव्हिजन C चा दरवाजा वाजवल्यावर फॅकल्टी बाहेर येणार, फॅकल्टी बाहेर आल्यानंतर मी विचारणार राहुल शिंदे आहेत का, मला आन्सर भेटणार आहेत, राहुल शिंदे क्लासमध्ये आहेत. हे आन्सर भेटल्यानंतर मी परत डिव्हिजन D मध्ये जाऊन दरवाजा वाजवायला पाहिजे का हो? नाही. नो सर. D मध्ये जाऊन परत दरवाजा वाजवायला पाहिजे का? नो सर. पुढच्या डिव्हिजन मध्ये जाऊन उगाचच दरवाजे वाजवत बसायला पाहिजे का मी? लॉजिक कळतंय का? येस सर. लॉजिक कळतंय का बघा. Yes, sir. वेन कंडिशन गेट सॅटिस्फाईड, मग ती C मध्ये सॅटिस्फाय झाली कंडिशन, सॅटिस्फाय झाल्यानंतर पुढच्या कंडिशन्स कडे चेकिंग पण व्हायला नाही पाहिजे, जायला पण नाही पाहिजे, डायरेक्ट तो तिथून गेट CH कडे जायला पाहिजे. अशा पद्धतीचं हे एलसिफ लॅडर असते. हॅलो, येस सर. समजलं का? येस सर. काय अडचण? नो सर. डाऊट? नो सर. जर डिव्हिजन A मध्येच सापडले असते राहुल शिंदे तर B चा दरवाजा वाजवायची गरज होती? नो सर. हा, A मध्येच सॅटिस्फाय झाला आहे. तसंच आहे इकडे, एक लॉजिकल कंडिशन ट्रू झाली, पुढच्या लॉजिकल कंडिशन कडे तो फिरकून बघत सुद्धा नाही, चेक पण नाही करत, डायरेक्ट एवढे 2 स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि एलसी प्लॅडरच्या शेवट जाणार. तो कुठले स्टेटमेंट्स असतील पुढचे ते एक्झिक्यूट होणार. येस? येस सर. चला मग आता प्रोग्राम लिहूया, आणि प्रोग्राम लिहिण्याच्या आधी थोडंसं एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया आणि मग जाऊया प्रोग्रामिंग कडे. व्हाईट बोर्ड दिसतं का? येस सर. येस सर. पहिल्यांदा छोट्या प्रोग्राम कडून थोडंसं जाऊया. समजा एक नंबर आहे, तो नंबर च्या 3 पॉसिबिलिटीज आपण कन्सिडर करणार आहे प्रोग्रामद्वारे. एक तर तो नंबर हा पॉझिटिव्ह नंबर असू शकेल. येस? हॅलो. येस सर. किंवा तो निगेटिव्ह नंबर असू शकेल. हॅलो. येस सर. येस. किंवा तो 0 असू शकेल. 0 जर असेल तर त्याला आपण 0ला पॉझिटिव्ह पण म्हणू नाही शकत, निगेटिव्ह पण म्हणू नाही शकत, 0ला 0च म्हणणार आपण. येस? येस सर. मग किती पॉसिबिलिटी आल्या हो? 3. 3 पॉसिबिलिटीज आल्या, म्हणजे मोर दॅन 2 झाल्या. मोर दॅन 2 असेल तर आपण काय वापरतोय? एलसिफ लॅडर. एलसिफ लॅडर. एलसिफ लॅडर वापरणार. लक्षात येतं का बघा. हे पहिलं एक्झाम्पल. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे मोजकेच एक्झाम्पल्स घेऊन आपण पुढे जातोय, कॉन्सेप्ट समजून घेत. बरं का, वेळ जर उरला पुरला तर आपण काही एक्झाम्पल्स, आपला सिलेबस संपल्यानंतर पण काही एक्झाम्पल्स घेऊ आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी. पण आता आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे. जेवढे काही एक्झाम्पल्स घेतोय मोजके मोडके तोडके
ह्याच्यावरून तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या आणि तुम्हाला शक्य झालं, इफ इट इज पॉसिबल फॉर यू, यू ऑल्सो कॅन राईट ओके सच काइंड ऑफ प्रोग्राम्स बाय युअर ओन. येस. येस सर. मग हे एक एक्झाम्पल आहे बरं का. पुढचं एक एक्झाम्पल जिकडे एज जे आहे ना, एज म्हणजे वय म्हणू आपण. सो एज विल बी दी इनपुट थ्रू दी कीबोर्ड. मग ह्या एज नुसार आहे, एज नुसार तिकडे पॉसिबिलिटीज आहे. वी वॉन्टेड टू चेक आहे, वन्स we will enter age through keyboard and that age will be in integer form, and if we are entering it through keyboard, machine will determine whether candidate is eligible for voting or not. येतं का लक्षात? एलिजिबिलिटी चेक करायची आहे ना. एलिजिबिलिटी काय आहे? एलिजिबिलिटी माहित पाहिजे आहे ना. एलिजिबिलिटी, हॅलो, वोटिंग करण्याची एलिजिबिलिटी काय आहे? एलिजिबिलिटी ऑफ वोटिंग, हॅलो, मतदान करणे. 18 years. हा, जिकडं एज हे इनपुट आहे, मग ह्या एज वरनं सांगायचं आहे ना वोटिंगची एलिजिबिलिटी काय असणार. एज जर 18च्या पुढे गेलं आहे. हा, आता इकडे माझा क्वेश्चन आहे, 18 असेल तर माहित नाही म्हणा आम्हाला आहे. कसले नागरिक बघा आहे ना. काही जणांना 18 वर्ष पण पूर्ण झाले नसतील बरं का. विशेष म्हणजे फर्स्ट इयर मध्ये 18 वर्ष पूर्ण झालेले कमी विद्यार्थी असतात. मला माहित नाही तुमच्या डिव्हिजन मध्ये किती जण आहेत 18 वर्ष पूर्ण झालेले. क्लासमध्ये असले असतं तर मी विचारतोय ना, उभा करतो विद्यार्थ्यांना बरं का, ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाले किंवा 18 वय आहे ना, 18 जरी वय असेल तरी त्यांना ते वोटिंग करू शकतात. येस, प्रोव्हाइडेड यू विल हॅव टू रजिस्टर फॉर युअर सेल्फ इन दी वोटर्स रजिस्टर लिस्ट. येस. येस सर. 18 किंवा 18 पेक्षा जास्त. मग तिकडे कंडिशन कशी आली बघा आहे ना, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. येतं का लक्षात? येस सर. Yes, sir. 18 पेक्षा जास्त किंवा 18 असलं तरी चालतंय. मग तिकडे आपण मेसेज दाखवणार, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. म्हणजे 18 किंवा 18 पेक्षा जास्त जर कोणी इंटिजर व्हॅल्यू टाकली तर मशीन सांगणार तिकडे, मग मशीन अभिनंदन करणार आहे ना त्या विद्यार्थ्यांचं. असा पण प्रोग्राम लिहू शकतो आपण. येतं का लक्षात बघा. 18 टाकलं की तिकडे सांगणार कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. समजा कोणी 9 टाकलं किंवा 11 टाकलं तर काय होणार? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. 11 जर कोणी एज टाकलं तर काय होणार? काय व्हायला पाहिजे? ही कंडिशन जी काय आहे ती ट्रू होणार का फॉल्स होणार? फॉल्स. False होणार. हा, फॉल्स होणार. मग फॉल्स झालं तर आपण तिकडे मेसेज काय दाखवणार? सॉरी, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. So this is the second program, this is the second example, and where age will be the input through keyboard, where customer will be entering age in the integer form, and once customer will enter age in the integer format, at that time machine will give machine displays the messages as per the eligibility of the person for voting. Yes. मग तुम्ही म्हणणार इकडे दोनच पॉसिबिलिटी झाल्या आहेत. आता तिसरी पॉसिबिलिटी हे कोण सांगत नाही बरं का. कोणीतरी 500 टाकलं एज, काय होणार? विचार करा. ही लॉजिकल कंडिशन काय होणार? हॅलो. ट्रू होणार. ट्रू होणार. आणि तुम्ही असा प्रोग्राम लिहिणार फक्त दोनच पॉसिबिलिटी कन्सिडर करून, मग मशीन सांगणार कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. मशीन दाखवणार तो मेसेज जर तेवढाच विचार करून तेवढाच प्रोग्राम लिहिला तर. पण 500 वय हे प्रॅक्टिकली होऊ शकतं का? माणूस एवढं जगू शकतं का? आहे ना कोण? ह्युमन बिईंग आहे. अनफॉर्च्युनेटली आहे ना, वोटिंग राईट इज फॉर ओनली ह्युमन्स. अँड इफ यू आर कन्सिडरिंग ह्युमन बिईंग, सो मॅक्सिमम आहे ना 120 पर्यंत जगू आपण. माहित नाही ना कोण जगलं तर. जपानमध्ये वगैरे जर गेला तुम्ही तर जपानमधली लोक हे
120 नॉर्मली जगतात. 120-150 वर्षापर्यंत जगणारी लोक आहेत तिकडे बघा आहे ना जपानमध्ये. तुम्हाला माहिती नसेल तर हे तुमच्यासाठी थोडस माहिती गुगल वरून सर्च करा. ऍव्हरेज एज ऑफ जॅपनीज पर्सन्स असं टाका तिकडे. 120 वयापर्यंत जगतात. आपल्या इकडे एवढं जगत नाहीत. मी 500 टाकलं तिकडे तर काय होणार? मशीन दाखवणार यू आर एलिजिबल फॉर वोटिंग बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली वी कॅनॉट कॉल दॅट पर्सन ॲज ह्युमन बिकॉज ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज एज अँड फॉर पर्सन एनी ह्युमन बिईंग इफ यू विल कन्सिडर इट इज अप्रॉक्सिमेटली 120 years. येस येस सर. मग तिकडे ही एक पॉसिबिलिटी होईल. 120च्या वयाच्या वरती जर गेलं तर काहीतरी वेगळा मेसेज दाखवायला लागेल. येस सर. हे थिंकिंग आहे बरं का. हे थिंकिंग आहे ना. मोस्टली 118 आणि 18च्या पुढे एवढाच विचार करून प्रोग्राम लिहिला जातो. पण आपण थोडस जास्त विचार करतोय का तर आपल्याला विचार करायचा आहे. ह्या सब्जेक्ट मधून आपल्याला फक्त विचार कसा प्रॉपर वेनी करायचा आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज वी कॅन थिंक फॉर वन प्रॉब्लेम हे शिकतोय आपण. त्याच्यानंतर अजून एक पॉसिबिलिटी असेल. टाकणारा काही पण टाकेल. टाकणारा समजा त्यांनी -5 टाकलाय. काय हो हे -5 एज असतं का? पहिली गोष्ट प्रॅक्टिकली नो सर. जर -5 जर कोणी टाकलं इंटिजर व्हॅल्यू तर तिकडे काय होणार? पहिली गोष्ट म्हणजे आहे ना एज हे वय हे निगेटिव्ह नसतं. बरोबर? प्रॅक्टिकली येस सर. एज हे एकतर 0 असेल किंवा 0 पेक्षा जास्त मोठं असेल. बघा आहे ना 0 असेल तर आत्ताच जन्म झालाय असं म्हणू आपण. हॅलो. येस सर. मायनस जर कोणी टाकलं तिकडे तर आपल्याला प्रॉपर मेसेज दाखवायला पाहिजे की एज शुड नॉट बी निगेटिव्ह एज यू हॅव एंटर्ड विच इज रॉंग. असं काहीतरी मेसेज दाखवायला पाहिजे. कस्टमरला कळलं पाहिजे काय टाकलंय कशामुळे हे चुकतंय किंवा काय मेसेज येतं का लक्षात. मग इथे किती पॉसिबिलिटीज आल्या हो? विचार करा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? एक तर एज हे 4 possibilities. 18 पेक्षा लहान असेल. ती पहिली पॉसिबिलिटी. एज हे 18 पेक्षा जास्त आणि 120 जर कन्सिडर केलं ऑन अन ॲव्हरेज तर 18 किंवा 18 पेक्षा जास्त 120 पर्यंत. 120च्या वरती गेलं तर परत एकदा आपण तिकडे ते ह्युमन बिईंग नाही. तुम्ही एज जे टाकलेलं आहे ते ह्युमन बिईंगच्या रेंजच्या बाहेर गेलं असं काहीतरी मेसेज दाखवू. ती आपली थर्ड पॉसिबिलिटी. आणि चौथी कुठली? निगेटिव्ह जर कोणी टाकलं तर. हॅलो. येस. येस सर. तर हे 2 एक्झाम्पल्स बरं का. अजून एक एक्झाम्पल मी कन्सिडर करतोय. तिसरं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ही महत्वाची सिस्टम जिकडे काय असतात हो? हॅलो. जिकडे काय असतात? एक्स अँड वाय. वाय ऍक्सिस असतात. अँड नंबर लाईन वी आर कन्सिडरिंग. इथे 0 असतो. इकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5. इकडे काय असतो? -1. -2. -1 -2 -3 एक्सच्याच व्हॅल्यू असतात पण निगेटिव्ह असतात. बरोबर? हॅलो. येस सर. आता वरती गेलो आपण 1 2 3 4 पॉझिटिव्ह. 5. पॉझिटिव्ह वायच्या ऍक्सिस असतात. पॉझिटिव्ह वायच्या व्हॅल्यूज असतात वाय ऍक्सिस वरती. सॉरी 4 5. खाली काय असतात? मायनस वायच्या व्हॅल्यूज असतात वाय ऍक्सिस वरती. येस. येस सर. So this is the x and y axis. Now if you are considering x and y axis Cartesian coordinate system, if you are considering and we wanted to write a program where coordinates of the points will be the input through the keyboard. x आणि y च्या व्हॅल्यूज ह्या की कोऑर्डिनेट्स म्हणून इनपुट्स असणार मशीन साठी. आणि मशीन आपल्याला सांगणार आहे जो काही पॉइंट तुम्ही टाकला, जो काही कोऑर्डिनेट्स टाकले, तो पॉइंट हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे का दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे का तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे का चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे का एक्स ऍक्सिस वरती आहे का वाय ऍक्सिस वरती आहे. त्याच्यामध्ये परत एक्स ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आहे का निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आहे का पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती आहे का निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती आहे. अजून एक ठिकाण राहिलं ते कुठलं? ओरिजिन.
ओरिजिन. origin, पॉइंट हा ओरिजिन पण असण्याची एक पॉसिबिलिटी आहे. मग इकडे आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज ऍज अ कोऑर्डिनेट म्हणून एंटर करणार. फॉर एक्झाम्पल पी पॉइंट आहे माझा. इकडे आपण मी समजा लिहिलं आहे ना 1,1. कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेला हो पॉइंट? first quadrant, फर्स्ट क्वाड्रंट. हा फर्स्ट क्वाड्रंट. असं काहीतरी डोक्यामध्ये झालं तुमच्या आणि तुम्ही सांगताय ना फर्स्ट क्वाड्रंट. समजा मी इकडे लिहिलं आहे ना पी पी बर का -1 -1. क्वाड्रंट थर्ड. हा तो पॉइंट थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला. बघा ना काहीतरी झालं त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांनी आन्सर सांगितलं आहे. मी म्हणलं तिकडे पॉइंट पी 2 0 कुठे येणार? हॅलो, एक्स ऍक्सिस. x-axis वर, एक्स ऍक्सिस वरती येणार. त्यात पण बी स्पेसिफिक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती येणार, म्हणजे तो पॉइंट हा असणार. येस, yes sir, विचार करा. सो हियर एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर द इनपुट्स. येतं का लक्षात? बघा ना, एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर इनपुट्स. ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण देणार मशीनला आणि मशीन आपल्याला सांगायला पाहिजे, मशीननी आन्सर द्यायला पाहिजे. जसं तुम्ही आता देताय सेम काइंड ऑफ प्रोग्राम वी कॅन राईट बाय युझिंग एलसीफ लॅडर. येस yes sir, ना वाय एलसीफ लॅडर बरं का, वाय एलसीफ लॅडर. जर पॉइंट तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर पुढच्या कंडिशन चेक करायची गरज आहे का हो? विचार करा लॉजिकली. no sir, जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट असेल तर तो दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे का चेक करायची गरज नाही. परत एकदा ते एक्झाम्पल यू कॅन थिंक ऑफ राहुल शिंदे. सेम एक्झाम्पल आय एम गिव्हिंग फॉर हाऊ मेनी इयर्स आय डोंट नो, बट आय होप यू आर अंडरस्टँडिंग. एक्झाम्पल इज इंटरेस्टिंग वेअर यू कॅन अंडरस्टँड अँड लॉजिक. येस, येस सर. समजलं का? मग किती Yes, sir. किती किती पॉसिबिलिटीज आहेत पॉइंट असण्याच्या? 5. 5 म्हणलं बरं का कोणतर. आता हे डिपेंड्स तुमच्या विचारशक्तीवरती हे अवलंबून आहेत. काही जणांना 5च गोष्टी दिसणार आहेत. 9 possibilities. पण 9 possibilities sir, 9 पॉसिबिलिटीज ज्यांना दिसतात आहेत त्यांचं लॉजिकल थिंकिंग चांगलं आहे असं म्हणू आपण. ठीक आहे, 5 जरी दिसत असल्या तरी वाईट आहे असं म्हणत नाही मी, कारण की तुम्हाला अजून ती काय म्हणणार बघा ना, विचार करण्याची ताकद आली नाही असं म्हणू आपण. आणि आपल्या सब्जेक्टचा मेन मोटो, मेन हेतू काय आहे की ती लॉजिकल थिंकिंगची ॲबिलिटी तुमची वाढवणे. बघा ना, पहिल्या क्वाड्रंट मध्ये असणे ही पहिली पॉसिबिलिटी, दुसरी पॉसिबिलिटी, तिसऱ्या क्वाड्रंट मधली तिसरी पॉसिबिलिटी, चौथ्याची चौथी पॉसिबिलिटी, ओरिजिनची 5वी पॉसिबिलिटी. एक्स ऍक्सिसचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कन्सिडर केला तर 5वी, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कन्सिडर केला 6वी, 7वी, 8वी आणि मला वाटतं 9वी म्हणजे ही मोजली नाही वाटतं, मी माहित नाही ओरिजिनची. येस, येस सर. टोटल 9 पॉसिबिलिटीज आहेत आणि ह्या 9 पॉसिबिलिटीजने आपण प्रोग्राम लिहू शकतो. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. मी फक्त टाइम आपल्याकडे कमी आहे, आपण एलसीफ लॅडर समजून घेण्यासाठी 3च पॉसिबिलिटी, 3च एक्झाम्पल्स घेऊन पुढे जाणार आहोत. काय अडचण? नो सर. पहिली कुठली बघितली होती? पहिलं कुठलं होतं एक्झाम्पल, आठवतं का? बघा. हॅलो, Number 0 1. हा म्हणजे नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का 0 आहे, बरोबर? yes Yes, sir, sir. आता मी दाखवतो तुम्हाला. बघा एलसीफ लॅडर का, एवढं कोण सांगतं का नाही माहित नाही बरं का, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला समजावं आहे. एलसीफ लॅडरच का घ्यायची, नुसतं इफ एल्सच का नाही घ्यायचं? एसी प्रोग्राम टू डिटरमाइन नंबर इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चुकलं स्पेलिंग, निगेटिव्ह और 0. यस, हॅलो, आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. काय डिटरमाइन करायचं आहे? टाकलेला नंबर आहे इकडे म्हणू आपण वेअर, थोडस एक्सटेंड Hello, करूया. sir. हा, हॅलो, Screen दिसत नाही. हा सर, स्क्रीन नाही दिसत. बरं झालं ना लवकर सांगितलं. काय बघा, हा Yes, सर, sir. दिसते आपल्याला.
बरं का, माझ्या लक्षात नाही आता किती काय फाईल दिले. हा, ए सी प्रोग्राम टू डिटरमाइन नंबर इज अन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो आहे. म्हणजे आपण थोडंसं स्पेसिफाय करतोय, एवढं कोण देणार नाही. वेअर नंबर इज काय असणार तो इनपुट, बरोबर. येस सर. हा आपला Yes, इनपुट sir. टाकलेला नंबर, म्हणजे मी 5 टाकलं की मशीनने दाखवायला पाहिजे पॉझिटिव्ह नंबर. मी -5 टाकलं की मशीनने दाखवायला पाहिजे तुम्ही निगेटिव्ह नंबर एंटर केलेला आहे. मी 0 टाकलं तर मशीन दाखवायला पाहिजे की तुम्ही 0 टाकलंय. हॅलो हॅलो, ओके. Yes, sir. Header files stdio.h #include conio.h without main function. We cannot execute our program. Void main CLR SCR to clear the previous output screen. Get CH to hold the output screen. Before CLR SCR, we can declare our variables. And as input is only one variable number, and असं डिक्लेअर केलं मी. काय अडचण, एनो म्हणजे माझा नंबर आहे इकडे. हॅलो, एन जरी घेतला तरी चालेल, इंट एन जरी घेतला तरी चालेल. इंट एनो घेतोय मी, एनो म्हणजे नंबर साठी. हॅलो, येस सर. जो इनपुट असणार आहे कीबोर्ड थ्रू, आणि तो अप्रोप्रिएट मेसेज स्क्रीनवर दिसण्यासाठी हा मेसेज आपण प्रिंट करतोय. प्लीज एंटर एनी इंटीजर नंबर. हाऊ यू कॅन एंटर इंटीजर नंबर थ्रू कीबोर्ड. टू एंटर इंटीजर नंबर थ्रू कीबोर्ड वी कॅन यूज स्कॅनएफ फंक्शन. एवढंच लिहिलं मी, एवढंच लिहिलं. जर मी 3 एंटर केलं तर तो घेणार नाही. इनपुट आपल्याकडून घेण्यासाठी कुठलं फंक्शन हो, स्कॅनएफ डबल कोट. कसले इंटीजर व्हॅल्यू आहे, कशामध्ये स्टोअर व्हायची, नंबर मध्ये. येस. हॅलो, Yes, sir. येस मी सर. रन करतोय. आता मी 3 टाकलं तर त्यांनी घेतलं आहे, पण अजून दाखवलं नाही त्यांनी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. त्याच्यासाठी आपल्याला कोडिंग लिहायचं आहे, मशीनला इन्स्ट्रक्शन द्यायचे. -3 टाकलं तर त्यांनी निगेटिव्ह दाखवायला पाहिजे, आणि जर 0 टाकलं तर त्यांनी 0 दाखवायला पाहिजे. यू हॅव एंटर्ड 0. हॅलो, ओके. येस सर. पहिल्यांदा आपण फक्त इफ एल्स वापरून शिकू. बघा मी असं लिहिलं ना, इफ. सिंटॅक्स पार्ट पाहिजेत बरं का. सिंटॅक्स जर आले नाही तर तिकडे एरर येणार. नंबर, जर आता नंबर आहे, नंबर आपण मला इथे मेसेज दाखवायचा. काय मेसेज दाखवायचा, मेसेज आधी लिहितोय बघा ना, /n %d म्हणजे तो नंबर, %d इज पॉझिटिव्ह, आणि तो %d म्हणजे काय आहे तर एनो आहे आपला. हॅलो, कसं लिहिलं बघा. म्हणजे जर मी 5 टाकलं तर 5 इज पॉझिटिव्ह असं दाखवणार तो. हॅलो, येस सर. मग इथे अशी काय लॉजिकल कंडिशन मी लिहायला पाहिजे जेणेकरून तो हा मेसेज दाखवेल, हा मेसेज दाखवेल. सांगा, विचार करा. लॉजिकल कंडिशन शिकले आपण. लॉजिकल कंडिशन्स लिहिण्यासाठी सिंगल लॉजिकल कंडिशन जर लिहायचे असेल तर रिलेशनल ऑपरेटर्स आर हेल्पिंग अस. ग्रेटर दॅन, लेस दॅन, और इक्वल टू. ग्रेटर दॅन झिरो. बघा, तुमचा डिस्टर्बन्स येतोय तिकडून बरं का. कोण आहेत, मिहीर आहेत मला वाटतं. येस. घरामध्ये कोण बोलत असेल तर बाहेर या, थोडस सेपरेट रूम मध्ये बसा. हॅलो, येस सर. नंबर हा पॉझिटिव्ह आहे, ह्याची लॉजिकल कंडिशन म्हणजे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. नंबर इज ग्रेटर दॅन 0. जर नंबरची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो. येस. येस सर. Yes, sir. बघा मी रन करतोय प्रोग्राम. 3 टाकलं तर तो लॉजिकल कंडिशन ट्रू होऊन तो दाखवणार आहे 3 इज पॉझिटिव्ह. हॅलो, येस सर. Yes, आपण sir. फक्त इफ लिहिलेलं आहे. सॉरी, सेव्ह नाही केलं बघा. सेव्ह करत चला ना, सेव्ह नाही केलं तर उडून जातं ते. नंबर इज ग्रेटर दॅन 0 आणि सेव्ह F2 दाबायचं. ओके, 8 टाकलं, 8 इज पॉझिटिव्ह. समजा मी -5 टाकलं तर तो काय नाही दाखवत. काय नाही दाखवत तर त्याच्यासाठीचं लॉजिक लिहिलेलं नाही आपण. ओके, येस सर. Yes, sir. फक्त इफ आणि एल्स वापरून लिहिण्याचा प्रयत्न करू. आधी बघा ना, वाय एल्स इफ लॅडर एवढंच लिहिलं, आणि इथे म्हणलं आहे ना प्रिंट टॅब वेक्टर नंबर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एवढंच. /n %d इज निगेटिव्ह, आणि एनो ची व्हॅल्यू दाखवू आपण. F2 सेव्ह रन. -2 टाकलं तर तो दाखवणार आहे. पहिली कंडिशन काय होणार, नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे का चेक करणार आहे का हो. नो सर.
पहिली कंडिशन फॉल झाल्यामुळे तो एल्स कडे येणार आणि एल्स मध्ये जे काय लिहिलंय तुम्ही ते दाखवणार. -2 इज निगेटिव्ह. बरोबर का मग? Yes. बरोबर आहे. बघा पॉझिटिव्ह टाकलं 9 इज पॉझिटिव्ह. -4 टाकलं -4 इज निगेटिव्ह. अडचण कुठे येईल हो? 0. 0 टाकल्यावर 0 टाकल्यावर 0 टाकल्यावर काय येईल? पहिल्यांदा पहिल्या कंडिशन कडे जाईल तो. 0 इज ग्रेटर दॅन 0 हे ट्रू का फॉल्स? False. फॉल्स. 0 हे 0 पेक्षा मोठं नसतं. 0 हे 0 बरोबर राहतं. 0 इज ग्रेटर दॅन 0 हे फॉल्स होणार. फॉल्स झाल्यामुळे तो एल्स कडे जाणार आणि एल्स मध्ये जे काय लिहिलं तुम्ही त्याच्यानुसार तो डिस्प्ले करून मेसेज दाखवणार 0 इज निगेटिव्ह. मग हे बरोबर आहे का? Wrong. false 0 हे पॉझिटिव्ह पण नाही म्हणू शकत आपण आणि निगेटिव्ह पण नाही म्हणू शकत. 0 हे नॉन पॉझिटिव्ह नॉन निगेटिव्ह आहे. येस. येस सर. मग इकडे 0 जर टाकला तर 0 इज निगेटिव्ह हा मेसेज जो तो दाखवायला लागला. इकडे लॉजिक आपलं इनकम्प्लीट आहे असं म्हणू. रॉंग लॉजिक वी हॅव रिटन. वी आर नॉट कन्सिडरिंग मोर पॉसिबिलिटीज. दॅट इज ऍक्च्युअली 3 पॉसिबिलिटीज वी विल हॅव टू कन्सिडर. मग इथे बघा ना मोर दॅन 2 आल्या. मोर दॅन 2 आल्यामुळे एलसी फ्लॅडर आलं आणि मग निगेटिव्ह साठी आपल्याला इकडे लॉजिकल कंडिशन लिहायला लागणार. नंबर जर लेस दॅन 0 असेल तरच हे एक्झिक्यूट होणार. हॅलो, येतं का लक्षात? येस सर. आता जर कोणी 0 टाकलं तर दोन्ही कंडिशन फॉल्स होणार. ही पण कंडिशन फॉल्स होणार, ही पण कंडिशन फॉल्स होणार आणि तो काहीच नाही दाखवणार 0 साठी. हॅलो, ओके. Yes, sir. तो फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी दाखवणार. पॉझिटिव्ह टाकलं 4 इज पॉझिटिव्ह. मी निगेटिव्ह टाकलं -2 इज निगेटिव्ह. काय अडचण? नो सर. No, sir. इकडे 3च पॉसिबिलिटी आहेत. मग शेवटची पॉसिबिलिटी ही एल्स. मग त्याला कंडिशन नाही लिहिली तरी चालेल आणि मग इथे आपण दाखवूया ना प्रिंट बघा /n %d इज 0 शब्दामध्ये आपला नंबर हा त्यावेळेस 0 असणार. 0 टाकलं मी 0 इज 0. हॅलो, येस सर. जर मी 7 टाकलं तर 7 इज पॉझिटिव्ह. हॅलो, येस सर. आता हे समजण्यासाठी तुमच्या डिव्हिजनला बरं का मी वॉच दाखवलंय का? वॉच कसं वापरायचं दाखवलंय मला वाटतं. हॅलो, विंडो मधलं वॉच कसं येस वापरायचं? सर. तर मी ते थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे कसं एक्झिक्युशन होतं समजून घ्या ना. विंडो मध्ये जाऊन आपण वॉच ऑप्शन ओपन करतोय. हाऊ मेनी व्हेरिएबल्स वी हॅव यूज्ड. दीज मेनी व्हेरिएबल्स यू कॅन ऍड इन दी वॉच विंडो. एंटर की यू कॅन प्रेस. no इज ओनली वन व्हेरिएबल वी यूज इन दिस प्रोग्राम. तो इथे आला आहे. सुरुवातीला तो अनडिफाईन्ड सिम्बॉल no असं दाखवतोय ना, का तर आपण एक्झिक्युशन अजून चालू नाही केलेलं आहे. आय एम प्रेसिंग F7 की. बाय प्रेसिंग F7 की our program we can execute step by step. आता तो कंट्रोल कुठे आपल्या मेन मध्ये आहे म्हणजे अजून मेन फंक्शनच्या आतमध्ये घुसलो नाही आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे तो अनडिफाईन्ड सिम्बॉल आहे नो असं दाखवतोय. काय अडचण? हॅलो, now I am pressing F7 key. After pressing F7 key, control of the computer will jump into the main function. मेन फंक्शनच्या आतमध्ये तो एंट्री करणार. आतमध्ये एंट्री केल्या त्याला नंबर हा इंटिजर आहे असं कळणार आणि एखादी गार्बेज व्हॅल्यू कचरा व्हॅल्यू जी त्याच्या डोक्यामध्ये जी काही मेमरीमध्ये असणार ती व्हॅल्यू तो स्क्रीनवर दाखवणार. वॉच विंडो मध्ये दाखवणार. आय एम प्रेसिंग F7 की. After pressing F7 key, immediately what will happen? It will display -229,414. Hello, त्याला कळलं आहे ना नंबर इज इंटिजर. हॅलो, समजलं का? हॅलो, येस सर. Alt F5 की प्रेस करून आपण चेक करतोय आउटपुट स्क्रीन वरती काय दिसतंय तर हे प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन दिसतंय. मी F7 की प्रेस केली. CLR SCR स्टेप एक्झिक्यूट झाली. आउटपुट स्क्रीन क्लिअर झालं. येस. येस Yes, सर.
Now we are at this statement and printf. It means we wanted to display this message on the output screen. मी F7 की प्रेस केलं तर तो मेसेज आउटपुट स्क्रीन वरती दाखवला त्याने. हॅलो, yes. Yes, sir. Now because of scanf function, value of ENO computer will accept through keyboard and that value computer will store here. वॉच विंडो मध्ये सध्या जी काही गार्बेज व्हॅल्यू आहे ती गार्बेज व्हॅल्यू निघून जाऊन तुम्ही जी काय व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू टाकणार आहात ती व्हॅल्यू मशीन स्टोअर करणार ह्या एनो नावाच्या व्हेरिएबल मध्ये. ओके. हॅलो, Yes, sir. Yes, sir. मी F7 की प्रेस करतोय. सध्या इथे तुम्हाला वॉच मध्ये चुकीची व्हॅल्यू दिसते. ती आपण जी काय व्हॅल्यू टाकणार ती नंतर स्टोअर करणार. F7 मी टाकतोय आता इकडे 3. तर हे जे 3 आहे ते 3 स्टोअर करणार तो एनो नावाच्या व्हेरिएबल मध्ये, जिकडे -29,000 काहीतरी व्हॅल्यू होती ती रिप्लेस होणार 3 नी. लेट अस चेक इट. मी एंटर की प्रेस करतोय. एनो इज इक्वल टू 3. हॅलो, आलं का लक्षात? हॅलो, येस सर. मग इकडे 3 व्हॅल्यू नंबरची इकडे ठेवली जाते. मशीन बघा ना एवढ्या सगळ्या गोष्टी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड करतं. 3 is greater than 0. True or false? 3 is greater than 0. True or false? True. Hello. True. ट्रू असेल तर तो इथून इथे जंप मारतो आणि इफच्या बॉडीमध्ये जे काही स्टेटमेंट्स तुम्ही लिहिलेले आहेत ते एक्झिक्यूट करतो. मारली का जंप? Yes, sir. Yes, sir. मी F7 की प्रेस करतोय तर इकडे कर्ली ब्रॅकेट क्लोजिंग कडे आला तो. आपण चेक करूया Alt F5 प्रेस करून त्यांनी मेसेज दाखवला का तो. तर 3 इज पॉझिटिव्ह हा मेसेज दाखवला. येस. Yes, sir. इथून तो डायरेक्ट गेट सीएच कडे जंप मारतो. बघा F7 मी प्रेस करतोय. डायरेक्टली इट विल जंप आणि टुवर्ड्स द गेट सीएच. पुढच्या लॉजिकल कंडिशन चेक करण्याची गरज नाही. का तर नंबर हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह नसूच शकणार आहे. 0 पण नसूच शकणार आहे. का तर ती पहिली कंडिशन ट्रू झाली. येस. फर्दर कंडिशन्स वी शुड नॉट सपोज टू चेक. देअरफॉर वी आर युजिंग एल्स इफ. हॅलो, येतं का लक्षात? येस. आता डायरेक्ट गेट सीएच कडे जंप मारतोय. बघा मारली का? येस सर. Yes, sir. आणि अशा पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. आता इकडे जर मी एल्सिफ न वापरताय इफ वापरलाय काय होणार? आणि जर माझं इनपुट 3 असेल, पॉझिटिव्ह 3 असेल, काय होईल सांगा? ही पण कंडिशन चेक करणार तो, हा पण कंडिशन चेक करणार, ही पण कंडिशन चेक करणार. आणि ही कंडिशन जर ट्रू नसेल, बघा ना, ही कंडिशन जर ट्रू नसेल तर 100% तो इकडे जाणार आणि आपल्याला 2 मेसेजेस दाखवणार तो. हॅलो, विचार करा. एवढ्याला तो इफ एल्स कन्सिडर करणार. एवढ्या पार्टला तो इफ एल्स कन्सिडर करणार. एवढ्या पार्टला तो नुसतं इफ आहे असं कन्सिडर करणार. आणि त्याच्यामुळे तो 2 सेपरेट इफ आणि इफ एल्स असं वापरलं तुमच्याकडून गेलं असं समजून तो दोन्ही स्टेटमेंट्स इफ आणि इफ एल्स हे दोन्ही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणार. बघा कसं चुकतं बघा. मी इकडे 3 टाकतोय तर तो 2 मेसेजेस दाखवणार. 3 is positive, 3 is 0. हॅलो, येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. आणि हे कसं एक्झिक्यूट होतं हे जर बघायचं असेल, मी फास्ट एक्झिक्युशन करून दाखवतोय. बघा ना, विंडो वॉच F7 व्हॅल्यू 3 एंटर केली. 3 स्टोअर झालं एनो मध्ये. पहिल्यांदा 3 इज ग्रेटर दॅन 0 चेक करणार. तो ट्रू होणार. ट्रू झाल्यामुळे तो प्रिंटफ आहे %d आहे ना, 3 इज पॉझिटिव्ह आहे मेसेज कडे गेला. तो परत दुसऱ्या लॉजिकल कंडिशन कडे गेला. दिसतंय का? हॅलो हॅलो. Yes, sir. 3 is less than 0. True or false? False. हॅलो. मग हे फॉल्स असल्यामुळे तो एल्स कडे जाऊन एल्सच्या आतमध्ये जे काय आहे तो एक्झिक्यूट करणार. त्याच्यामुळे तो इकडे पण गेला. हॅलो. Yes, sir. त्याच्यामुळे त्यांनी 2 मेसेजेस दाखवले. समजतं बघा ना, एलसी फ्लॅडर, व्हाय एलसी फ्लॅडर. हॅलो.
येस. येस सर. मला वाटतं जास्त सांगायची गरज नाही, जास्त सांगितलं की समजत नाही, एवढं बास झालं आहे ना. दॅट्स वाय हिअर एल्स इफ लॅडर वी आर युझिंग एल्स इफ. मी रन करून फास्ट दाखवतोय. आता हे वॉच दाखवायची गरज नाही, डायरेक्ट आपण रन करू फास्ट. 3 टाकलं 3 इज पॉझिटिव्ह, -3 टाकलं -3 इज निगेटिव्ह, 0 टाकलं 0 इज 0. येस, समजला का हा प्रोग्राम? काय अडचण? नो सर. सेव्ह ॲज 201.c. पुढच्या प्रोग्राम कडे जातोय आपण. जे काही प्रोग्राम आपण घेतोय ते सगळे शेअर करतो मी. तिकडे बघताय का नोट्स मध्ये? हॅलो, व्हिडिओच्या Yes, sir. शेजारी एक नवीन कॉलम केलेला आहे. तिकडे बरं का 3 डिव्हिजन आहेत आपल्याकडे, बी, जी आणि ई. मला वाटतं बीई जी एन. तर ह्या 3 डिव्हिजन साठी काही वेळेस कॉमन प्रोग्राम्स असतील, काही वेळेस वेगळे प्रोग्राम्स असतील, टाकण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. आपण पुढचा प्रोग्राम बघतोय एसी प्रोग्राम. बघा, टू डिटरमाइन वोटर इज इलिजिबल फॉर वोटिंग ऑर नॉट. कळलं का? हॅलो, वोटर हा एलिजिबल आहे का नाही. मग इकडे इनपुट काय असणार हो सांगा? वेअर, हॅलो, अबाउट 18. एज इज अबाउट 18. नाही, इनपुट काय असणार इकडे? एज हे काय असणार आहे? इनपुट. वेअर एज इज इनपुट थ्रू द कीबोर्ड. समजतं बघा काय लिहायचं, कसं लिहायचं. प्रॉब्लेम स्टेटमेंट कमेंट मध्ये लिहिलं आपण, वेअर एज इज इनपुट, आणि ते इंटिजर मध्ये असणार, आपण असं कन्सिडर करतो. ठीक आहे. मग इंट नावाचा व्हेरिएबल घेतला, एज म्हणलं, नुसतं ए म्हणलं तरी चालेल, ए फॉर एज, एज म्हणलं तरी चालेल. So age is an integer type of variable. It means this is our input. त्याच्यासाठी एक प्रॉपर मेसेज /n please enter your age. scanf %d का तर इंटिजर कॉमा एम्परसाइन कशामध्ये स्टोअर व्हायला पाहिजे ते एज मध्ये. येस, चलो येस सर. एवढंच रन करतोय बघा. मेसेज दिसणार कस्टमरला, प्लीज एंटर युअर एज. मग इकडे कस्टमरनी 18 टाकलं की मेसेज काय यायला पाहिजे? कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. त्या आपल्या लॉजिकल कंडिशन नुसार. मग ते कसं लिहायचं बघा. इथे इफ स्टेटमेंट आलं पहिलं बघा, पहिलं इफ स्टेटमेंट आलं. एज जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर, 18 जरी असेल तरी तो कॉंग्रॅच्युलेशन म्हणला पाहिजे. येस, येस सर. येस सर. printf /n congratulations. ठीक आहे. printf /n you are eligible for voting. येस, हा मेसेज दिसला पाहिजे. मी रन करतोय बघा, 18 टाकलं, कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. येस, येस सर. समजा मी 20 टाकलं, कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. काय अडचण? नो सर. समजा मी रन केलं आणि 18 पेक्षा लहान आहे, कोणतरी 17 वर्षाचा आहे, तर तिकडे ह्याच्यासाठी काय मेसेज नाही येणार. आपण लॉजिक लिहिलेलं नाही अजून. येस, जेवढं आपण लिहिणार, जेवढं आपण सांगणार तेवढंच. मशीनला डोकं नाहीये, लक्षात घ्या. डोकं आपल्याला आहे असं आपण समजतोय, आपल्याला डोकं आहे असं आपण समजतोय, हाय का नाही माहित नाही. ठीक आहे, आपल्याला आहे असं समजून आपण प्रोग्रामिंग लिहितोय आणि मशीनला तसं दाखवायला लावतोय. येस, येस सर. आता 17 जर कोणी टाकलं तर तिकडे मी एल्स लिहून फक्त इफ एल्स वापरलं तर कशी अडचण येते ना ते पण बघतोय आपण. printf /n सॉरी. ठीक आहे, मशीन सांगणार बघा ना, मशीन म्हणणार सॉरी. printf /n you are not eligible for voting. F2 रन केलं बघा. कोणतर 17 वर्षाचा आहे तर तो पहिल्या लॉजिकल कंडिशन कडून डायरेक्ट फॉल्स होणार पहिली.
पहिली लॉजिकल कंडिशन काय, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. फॉल्स असल्यामुळे तो एल्स कडे जाणार. एल्स मध्ये जे काय लिहिलंय ना ते सगळं एक्झिक्यूट होणार. सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. हॅलो, येस Yes, सर. sir. बघा, कोणी समजा 20 टाकलं तर पहिली लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. येस. येस सर. मग काही वेळेस आपल्याला असं वाटू शकेल की फक्त इफ एल्स वापरून चालेल का, तर इकडे लॉजिक जे आहे ते लिमिटेड लॉजिक आहे. लिमिटेड लॉजिक आहे म्हणजे जास्त विचार नाही केला गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल, समजा कुणी -1 टाकलं, जे एज ऍक्च्युली प्रॅक्टिकली फिजिबल नाहीये. हे प्रॅक्टिकली असतं का -1 वर्षाचं कोण असतं का? नो No, सर. sir. नो विचार सर. करा. जरी आईच्या पोटामध्ये असेल तर मला वाटतं 9 महिने पकडू आपण आहे ना. पण -1 म्हणजे 12 महिने झाले, ते पण निगेटिव्ह. ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? विचार करा. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे एज जे काय आहे 0 असू शकेल का? नो सर. 0 असू शकेल का? असू शकेल. बघा, 0 असू शकेल का? 0 म्हणजे आत्ताच जन्म झालाय असं म्हणू शकतो आपण. येस. येस सर. बघा ना, 0.6 म्हणलं मी, सॉरी 0.5 म्हणलं मी इयर्सच्या भाषेत, तर 6 महिने होतात. लॉजिक sir. बघा ना, 0.5 म्हणल्यावर 6 होतात. आता का 6 होतात, तर तिकडे लॉजिक असं आहे की 1 म्हणजे 12 असतात महिने. हॅलो, मग अर्धा म्हणजे 0.5 म्हणजे 6 महिने होणार. हॅलो, येस सर. मग 0.5 जर पकडलं तर हे फ्रॅक्शन मध्ये पण एज असू शकतं, माहित नाही. आपण इंटिजर घेतलेलं बरं का. आपलं हे अझम्पशन आहे की आपण टाकताना एज हे इंटिजर टाकतोय. दिस इज आवर अझम्पशन. तुम्हाला जर फ्लोट घेऊन लिहायचं असेल तरी पण तुम्ही लिहू शकता, नो इश्यूज. 0.5 म्हणजे 6 महिने. ओके. 17.8, सॉरी सोपं घेऊ आपण. 8 म्हणल्यानंतर किती महिने होणार कळणार नाही आपल्याला, थोडासा वेळ लागेल. 0.8 ला आहे ना 12 ने गुणायला लागेल तेवढे महिने. येतं का लक्षात? बघा आहे ना, 0.8 म्हणजे किती महिने हे काढायचं असेल. लॉजिक कसं आहे, 0.6 महिने 0.5 महिने हे जर काढायचं असेल तर 12 ला मला 0.5 ने गुणलं तर मला 6 मिळतं. बरोबर का? 12 पंचे 60. हॅलो, येस sir. सर. हा 8 घेतलं तर 0.8 घेतलं. 0.8 ला 12 आणि 12 8 किती हो? 96. 9.6. तिकडे 9.5 होतं का काय होतं बघा. 9.6. हा 9. 9.6 महिने होतात. मग 9.6 महिने म्हणजे तिथं परत अजून कसं झालं बघा. 9 महिन्यांपुढे 15 दिवस. हॅलो, विचार करा ना, जेवढं विचार कराल तेवढं इंटरेस्टिंग आहे हे. हॅलो, Yes, sir. त्याच्यामुळे विचार करा. फक्त हे एज जे आहे ते निगेटिव्ह असलं नाही पाहिजे. पण आपलं जे लॉजिक आहे ते लिमिटेड लॉजिक लिहिलं आपण, तर तू सांगणार आहे ना, सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. मग इलिजिबिलिटी जी काय आहे वोटिंगची ती पॉझिटिव्ह एज साठी असली पाहिजे. येतं का? विचार करा. हॅलो, निगेटिव्ह एज असेल तर त्यांनी हा मेसेज दाखवायला नाही पाहिजे, सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. येस. Yes, येस sir. सर. मग इकडे थोडस विचार करण्यासारखं आहे बरं का. इकडे तुम्ही विचार करा. मग जर मी असं लिहिलं, एलसी फ्लॅडर वापरली का? एलसी फ्लॅडर वापरतोय कळलं? Yes, sir. मग इलिजिबिलिटी जी काही आहे ही वोटिंगची इलिजिबिलिटी जी काही आहे ती इफ लिहिलं मी इकडे बघा ना, आणि म्हणलं एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सॉरी एज इज लेस दॅन किती म्हणणार? 18. Yes, sir. हा, एवढं म्हणून चालेल? No, sir. Greater than 0 पाहिजे, sir. हा, मग हे जे आहे ना, एज हे 18 पेक्षा लहान असलं पाहिजे आणि एज हे 0 पेक्षा मोठं असलं पाहिजे. ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील, आता ह्या केसमध्ये ती 0ची कंडिशन घ्यायची गरज आहे का हो? विचार करा थोडासा. येस. No, sir. लेस दॅन 120 घ्यायचं त्याचं. नाही, इथे समजा कोणी जर -5 टाकलं, -5 इज ग्रेटर दॅन 18, हे ट्रू होतं का फॉल्स होतंय?
ऑटोमॅटिकली फॉल्स होते ते. Yes, Yes. sir. म्हणजे निगेटिव्ह साठी इकडे लॉजिकल ऑर वापरायची गरज नाहीये. लॉजिकल ऑर हे इकडे वापरायची गरज आहे का, तर 18 पेक्षा एज लहान ह्याचा अर्थ काय आहे, ते -5 जरी घेतलं तरी हे ट्रू होतंय. हॅलो, येस Yes. सर. हा, तिकडे मायनस जर टाकलं तर ते हा मेसेज दाखवायला नाही पाहिजे. म्हणजे इकडे 2 लॉजिकल कंडिशन. मग इकडे ऑर वापरलं पाहिजे का अँड? अँड सर. अँड. का अँड? तर दोन्ही पण कंडिशन ह्या ट्रू व्हायला पाहिजेत. येस, येस विचार सर. Yes, करा. sir. Therefore, logical and age is less than or equal to. ठीक आहे. 0 असलं तरी सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग दाखवण्यासाठी लेस दॅन ऑर इक्वल टू आलंय. येतं का लक्षात? कुणी 0 जरी टाकलं तरी ते 0 पकडलं जावं यात. हॅलो सर. ग्रेटर दॅन 0 सर. हा, ग्रेटर दॅन 0. परत विचार करा, जर कुणी 0 टाकलं तर काहीतरी दाखवायला पाहिजे आपल्याला. सर तुम्ही लेस दॅन केले ना पण. हा, लेस दॅन केलंय का मी? हा सर. Yes, sir. Greater than. ग्रेटर दॅन पाहिजे, सॉरी. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. येस. येस सर. Yes, sir. एज हे 0 पेक्षा मोठं पाहिजे, किंवा 0 असलं तरी त्यांनी ते दाखवायला पाहिजे की सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. मी रन करतोय बघा ना, 0 टाकतोय मी, सॉरी यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. समजा मी 20 टाकलं तर तो कॉंग्रॅच्युलेशन यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. समजा मी मायनस जर काही टाकलं तर तो आता काय नाही दाखवणार. येस. येस सर. Yes, sir. का तर त्याची कंडिशनच लिहिलेली नाही. आपण चुकीचा मेसेज दाखवला गेला नाही पाहिजे मशीन कडून, ह्याची काळजी ऍज अ प्रोग्रामर आपणच घ्यायची आहे. ओके. Yes, sir. ह्याच्यासाठी बघा ना, आपण थोडक्यात मिटवतोय. आणि ज्यावेळेस आपण नेस्टेड इफेल्स शिकणार आपण, त्यावेळेस मी अजून थोडंसं डीप मध्ये हे सांगेन. आता आपल्याला फक्त एलसी प्लॅडर आहे, तेवढ्याच लिमिटेड लॉजिकचा विचार करत एल्स इथे डायरेक्ट मी प्रिंटफ /n युअर एज इज नॉट व्हॅलिड. एका शब्दामध्ये तुमचं टाकलेलं एज हे व्हॅलिड नाही. व्हॅलिड नाही म्हणजे काय हो? व्हॅलिडला शब्द काय मराठीत? ग्राह्य, बरोबर. Yes, sir. Yes, sir. युअर एज इज नॉट व्हॅलिड म्हणजे तुमचं एज जे काही आहे ते ग्राह्य नाही. किंवा युअर एज इज इनव्हॅलिड पण म्हणू शकतो आपण. बघा ना, इंग्लिश पण तेवढंच यायला पाहिजे बरं का. इनव्हॅलिड अर्थ बदलला नाही पाहिजे आहे वाक्याचा. युअर एज इज इनव्हॅलिड ह्यालाच इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे युअर एज इज नॉट व्हॅलिड. दोन्हीचा अर्थ एकच. येस. येस सर. Yes, sir. मी रन करतोय प्रोग्राम. बघा, कुणी जर आता -5 टाकलं तर तो डायरेक्ट युअर एज इज इनव्हॅलिड. हॅलो. येस Yes, sir. समजा कुणी 18 टाकलं, फटाफट चेक करायचं आणि कॉंग्रॅच्युलेशन यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. कुणी समजा 200 टाकलं आहे ना, 200, तर तिकडे मग अजून एक कंडिशन लिहायला लागेल. येस. Yes, sir. येस सर. 200 वयापर्यंत कोण जगतं का नाही माहित नाही. मग तिकडे कसं करणार? तो प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार? एज हे 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि कुठपर्यंत हो? अँड बघा, अँड एज इज लेस दॅन ऑर इक्वल टू 120 घेऊया आपण. ह्युमन बिंग नॉर्मली जनरली 120 वयापर्यंत जगेल असं आपण लिहिलेलं आहे तिकडे. म्हणजे एकतर एज हे 18 किंवा 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे, किंवा एज हे 120 पेक्षा कमी किंवा 120 असलं तरी चालेल. येस. Yes, sir. विचार करा हे कसं लिहिलंय काय. बरं का, मला पण कधी कधी कळत नाही, पण मी लिहितो कधी कधी बरोबर. मी आता 120 टाकलं तर तो दाखवेल कॉंग्रॅच्युलेशन यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. पण मी जर 121 टाकलं तर मात्र ह्याची कंडिशन आपण लिहिलेली नाही. आता तो काहीच नाही दाखवणार. हा, आपण एल्स लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तो कुठे गेला? शेवटच्या एल्स कडे गेला. युअर एज इज इनव्हॅलिड. येस. येस सर. Yes, sir. समजलं का? बघा कसं लिहिलंय, काय लिहिलंय. एलसी प्लॅडर समजलं काय? हाच प्रोग्राम आपण बरं का नेस्टेड इफ एल्स जो कॉन्सेप्ट आहे ना, पुढचा जो काय अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये हेच थोडंसं व्यवस्थित पद्धतीने अजून थोडंसं डिटेलमध्ये जर तुम्हाला दाखवायचे असतील मेसेजेस, हाऊ वी कॅन राईट इट दॅट वी विल अंडरस्टँड इन नेस्टेड इफ एल्स.
ते नेस्टेड इफ एल्स काय आहे, तो पुढचा पॉइंट आहे आपला. त्याच्या आधी एलसी प्लॅटर समजलं का? हॅलो, येस. Yes. Yes, sir. Yes, sir. आता पुढचं जातोय आपण. थांबलं वाटतं आम्ही. आपलं सलग 2 लेक्चर आहेत. येस. Yes, sir. पुढे जातोय अल्ट टॅब सेव्ह ॲज 203 नावाचा 202 आहे ना, 202.c नावाचा प्रोग्राम, 201 नावाचा प्रोग्राम सेव्ह झाला यांनी. फास्ट लिहू आता आपण ते, तुम्हाला समजलं बरं का, जास्त वेळ न वाया घालवता. मी फक्त लिहितो, तुम्ही चुकतं कुठं काय असेल सांगा किंवा तुम्ही मला हेल्प करा. ए सी प्रोग्राम टू डिटरमाइन लोकेशन म्हणू आपण, लोकेशन ऑफ पॉइंट इन appropriate quadrant. बरोबर? हॅलो. Yes, sir. Yes, sir. वेअर इनपुट काय असणार? वेअर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आर इनपुट्स. यस. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सचे इनपुट्स असणार, जे इंटिजर मध्ये घेतोय आपण. इंट एक्स वाय हे फ्लोट मध्ये असतात का नाही माहित नाही मला, मी इंटिजर मध्ये घेतोय बरं का. इंट एक्स वाय घेतलं, ते इनपुट आहे. कसं लिहिलं बघा ना, /n प्लीज एंटर एक्स, कॅपिटल घेऊ आपण, एक्स कोऑर्डिनेट डॅश करून मध्ये बघा, एक्स कोऑर्डिनेट कोलन किंवा इज इक्वल टू टाकायचं इकडे. एवढंच लिहिलं तर काय होईल सांगा आता, तुम्हाला कळलेलं आहे. स्कॅनअप 2 टाकलं तर तू घेणार नाही. येस. इनपुट एक्स ची व्हॅल्यू घेण्यासाठी हॅलो Scanning. $x. Similarly, y coordinate also we will enter through keyboard. Please enter y coordinate. इथे आपण y लिहितोय. ओके, रन करून बघू. बघा, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 3. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट. व्हेरी गुड. बघा, मग त्या फर्स्ट क्वाड्रंट साठीची लॉजिकल कंडिशन लिहितोय आपण. इफ चालू केला आपला एलसी प्लॅडर, कधी असणार हो? कसं लिहिणार ते? किती कंडिशन्स लागणार इकडे? 1 का 2? 2 लागणार. हा, X greater than 0 and Y greater than 0. हा. आता इकडे अँड येणार का ऑर येणार? And येणार. दोन्ही ट्रू असेल तर. करेक्ट. दोन्ही ट्रू असतील तरच तो पॉइंट हा एक्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असतील तरच तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो. म्हणून ते कसं लिहिलं बघा, एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड लॉजिकल अँड, का तर 2 कंडिशन जोडतोय आपण. y इज ग्रेटर दॅन 0, ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू राहिल्या तरच तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. येस. हॅलो. Yes, sir. point is in first quadrant. आणि त्या पॉइंटला मला दाखवायचं स्क्रीनवर बरं का, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सोबत. तर असं लिहितोय मी बघा ना, %d, %d. जिकडे पहिला %d हा काय असणार आहे? एक्स. आणि दुसरा %d हा Y. वाय. हे असं लिहिल्यामुळे स्क्रीनवर कसं दिसणार बघा. समजा 2 टाकलं आणि 3 टाकलं, 4 टाकलं आणि दोन्हीचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असल्यामुळे तो लॉजिकल कंडिशन चेक करणार. एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन 0, ह्या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे तो मेसेज दाखवणार .24 इज इन फर्स्ट क्वाड्रंट. काय अडचण? No, sir. No, sir. इकडे फुल स्टॉप वगैरे द्यायचा असेल देत चला आहे ना, व्यवस्थित लिहायला पाहिजे आहे ना. सॉफ्टवेअर आपलं चांगलं असलं पाहिजे आहे ना, इंग्लिश मध्ये चूक झाली नाही पाहिजे आहे ना. येस. .34 इज इन फर्स्ट क्वाड्रंट. हॅलो. Yes, sir. Yes, sir. आता इकडे सांगा, सेकंड क्वाड्रंट साठी इफ एलसी येणार का एलसी फ्लॅडर येणार? नुसतं एल्स येणार का एलसी फ्लॅडर येणार? LC. एलसी फ्लॅडर येणार बघा.
मला सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे असं दाखवायचा मेसेज मी कॉपी केला, पेस्ट केला इकडे, आणि पॉइंट इज इन इथे फक्त बदलतोय मी. बघा, कंट्रोल डिलीट. सेकंड क्वाड्रंट कधी हो सांगा आता. लॉजिकल कंडिशन महत्वाची. हॅलो. X less than X 0 is less and than 0 and y is greater than 0. एक्स लेस दॅन 0 अँड येणार का ऑर And अँड वाय ग्रेटर दॅन 0. y यस. greater than greater 0. than बघा आता, एक्स पॉझिटिव्ह पण वाय निगेटिव्ह. 2 - 6 कुठे येणार हो हा पॉइंट? y positive आणि x negative. हा, वाय पॉझिटिव्ह आणि एक्स निगेटिव्ह. आता ह्याची कंडिशन लिहिली नाही आपण, सॉरी बरं का, चुकलं माझ्याकडून. ह्याची कंडिशन लिहिली नाही, तो काहीच नाही दाखवणार. येस. Yes, sir. Yes, sir. एक्स निगेटिव्ह बरोबर, -3 आणि Yes, sir. वाय Y पॉझिटिव्ह. positive. आता तो दाखवणार कंडिशन. पॉइंट -3 6 इज इन सेकंड क्वाड्रंट. हॅलो. Yes, sir. Yes, sir. F2. चला थर्ड क्वाड्रंट कडे येतं का लक्षात? बघा ना, एल शिफ्ट कसं वापरायचं. हॅलो. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. सांगा थर्ड क्वाड्रंटची कंडिशन. X less than 0 and y less than 0. एक्स लेस दॅन 0 म्हणजे एक्स पण निगेटिव्ह आणि Y पण negative. वाय पण निगेटिव्ह. लेट अस चेक इट. पॉइंट इज इन थर्ड क्वाड्रंट. -4 नंतर एंटर मारायचं. -5 दोन्ही निगेटिव्ह. -4 - 5 इज इन Third quadrant. तुम्ही जर इथे चुकीचा मेसेज लिहिला तर तो विचार करत नाही, लक्षात घ्या. FOURTH फोर्थ म्हणलं मी. -3 एंटर -2 बघा. -3 - 2 इज इन फोर्थ क्वाड्रंट. येतं का लक्षात? तुम्ही जो काय मेसेज दाखवताय त्याचा विचार मशीन नाही करत, तो मेसेज पण तुम्हालाच लिहायचा आहे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. कुठल्या लॉजिकल कंडिशनला काय दाखवायचं आहे, इट इज टोटली डिपेंड ऑन यू. मशीन विल नॉट थिंक. मशीन ओनली इव्हॅल्युएट द लॉजिकल कंडिशन्स विथ द हेल्प ऑफ लॉजिकल युनिट्स. आता हे कॉपी करतोय मी बरं का सगळं. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. इथे आपल्याला फोर्थ क्वाड्रंटची कंडिशन लिहायची. सांगा. X greater than 0 and y less than 0. व्हेरी गुड. Fourth quadrant. रन करतोय मी. फोर्थ क्वाड्रंट साठी काय होतं? एक्स X less Positive. X greater than 0, y greater less. बरोबर बरोबर. Yes, sir. आता पॉइंट हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आहे. सांगा कसं लिहिणार? X greater than or equal to 0 and y is equal to 0. एक्स इज Greater than 0. Greater than or equal to 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 कसं येईल हो? विचार करा. Greater than 0. Yes, sir. हा सर फक्त greater than 0 हा, आणि y विचार is करा. equal to 0. एक्स इज ग्रेटर दॅन 0 आणि त्यावेळेस वाय काय पाहिजे? 0. 0. 0. हा, इथं लिहिताना 2 वेळा इज इक्वल टू लिहायचं, एकदा इज इक्वल टू लिहायचं नाही. एकदा इज इक्वल टू लिहिलं तर ते असाइनमेंट ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर म्हणजे 2 वेळा इज इक्वल टू. यस. Yes, sir. Yes, sir. कॉपी करू आपण हा मेसेज. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. कुठे असणार? पॉइंट इज ऑन X axis. X axis. कसली पण ती एक्स ऍक्सिस. Positive. Positive X. X axis. यस. चलो. Yes, sir. अशा अजून 3 पॉसिबिलिटीज असणार. 1 2 3 बघा ना. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट केला ना 3 वेळा. इथे आपण निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, इथे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि इथे कुठली हो? पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाय ऍक्सिस. येस. Yes, sir. Yes, sir. पहिल्यांदा इथे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मी लिहितो आहे ना. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, नंतर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, इथे निगेटिव्ह वाय ऍक्सिस. यस. Yes, sir. Yes. Yes, sir.
सांगा. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. X less than 0 and Y equal to 0. बरोबर. चलो बाकीचे चेक करा. Yes, sir. Yes. पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. X is equal to and Y Equal to 0 greater than and 0. Y greater than एक्स Equal to 0. equal to 0. एक्स इज इक्वल टू म्हणताना सुद्धा इज इक्वल टू म्हणायचं. एक्स इज इक्वल टू 0 अँड Y greater Y than greater 0. Greater than 0. वाय ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस ची कंडिशन. बरोबर का? बाकीचे चेक करा. Yes, sir. निगेटिव्ह वाय ऍक्सिस. निगेटिव्ह वाय X ऍक्सिस. is equal to 0. X Y is less equal than to 0. 0 and Y less than 0. बरोबर. चलो. Yes, sir. शेवटची कंडिशन राहिली ओरिजिनची. त्याला कंडिशन लिहायची गरज नाही बरं का. शेवटची पॉसिबिलिटी जी एकच असणार. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. पॉइंट इज ऑन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट पॉइंट इज ओरिजिन. इंग्लिश. यस. तो पॉइंट ओरिजिन असणार. आता इथे आपण कंडिशन नाही लिहिली तरी चालते. शेवटची कंडिशन नाही लिहिली तरी चालते. आणि जर लिहायचीच कोणाला असेल तर ती काय असेल? X is Equal to 0, and Y Y is equal to equal to 0. Y. हे दोन्ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजेत. एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट्स हे 0 असले पाहिजेत तरच ते पॉइंट ओरिजिन असणार. बघा रन करू फटाफट. सांगा -4 3. बरोबर का? चेक करा ना फटाफट. सेकंड क्वाड्रंट. Yes, sir. Yes, sir. 3 -4. फोर्थ क्वाड्रंट. Yes, sir. Yes, sir. म्हणताना उलट म्हणलंय मी काहीतरी. 4 -3 म्हणायला पाहिजे होतं. 4 -3. 4 -3 फोर्थ क्वाड्रंट. येस. Yes. चेक करा बरं का. 0 0. पॉइंट इज ओरिजिन. हॅलो. Yes, sir. 1 6. 1 6 is in first. First quadrant. Quadrant. 7 0. Point is on positive x axis. बरोबर का? Yes, sir. बरोबर. Yes, sir. Sir. 0 -7 कुठे असणार? Negative Y axis. Y axis. पॉइंट इज ऑन निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आलं का लक्षात? हॅलो. Yes, Yes, sir. sir. समजलं का? एलसी फ्लॅडर. Yes, sir. जाऊया पुढे. Yes, sir. आपण पुढे चाललोय बरं का. मला वाटतं मी स्क्रीन शेअर नाही केली. सॉरी. दिसते का स्क्रीन? येस. Yes, sir. Yes, sir. आता आपण इकडे बरं का नेस्टेड इफेल्स समजून घेणार आहोत. नेस्टेड इफेल्स हे थोडस मजेशीर आहे. इंटरेस्टिंग आहे. बघा नेस्टेड आहे ना. ह्याचा अर्थ जर बघितला. नेस्ट म्हणजे काय हो? एवढंच नुसतं आहे ना. नेस्ट घरट. पक्षाचं घरटं असतं. नेस्ट म्हणजे Yes. पक्षाचं घरटं. मग ते जर घरटं थोडस बघितलं तर बघा ना. काड्यामध्ये काड्या काड्यामध्ये काड्या काय असतं बघा ना. पक्षाचं घरटं आहे. असं एकाच्या आत एक असं काहीतरी असतं आणि असं घरटं विणलं जातं किंवा बनवलं जातं म्हणून पक्षाकडून. तसंच इकडे आहे ना. एका इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये दुसरं इफ स्टेटमेंट. हॅलो. बघा ह्या इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये अजून एक इफ स्टेटमेंट. हॅलो. येतं का लक्षात? Yes, sir. मग नुसतंच इफ घेऊन चालणार नाही. जर कुणाला एल्स पण वापरायचं असेल तरी पण ते चालू शकेल. मग म्हणजे ह्या इफच्या आतमध्ये इफ एल्स वापरलं गेलं. हॅलो. कळतं का? एवढं हे इफ एल्स आहे. इट मीन्स you are using if else statement in if statement. Hello. Yes, sir. You are using if else statement in if statement. Hello. येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. आता तुम्ही म्हणणार एल्स मध्ये वापरू शकतो का? येस. आता हे जे एल्स आहे हे कळलं पाहिजे. हे जे एल्स आहे ते ह्या इफच आहे. हॅलो. कुठलं एल्स कुठल्या इफच आहे बघा. हे जे एल्स आहे ते कुठल्या इफच आहे? लॉजिकल कंडिशन 1 वाल्या इफच आहे. हॅलो. येस.
कर्ली ब्रॅकेट वरून समजून घ्या. हॅलो, यस, आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. आणि हे जे इफ आहे ना, हे जे एल्स आहे, सॉरी, हे जे एल्स आहे हे कुठल्या इफचं आहे? लॉजिकल कंडिशन सेकंड. लॉजिकल कंडिशन सेकंडचं कळतं का? Yes, sir. Yes, sir. मग ह्या एल्स मध्ये बरं का, ह्या एल्स मध्ये पण इफ एल्स येऊ शकतं, लक्षात घ्या. असं काही तुम्ही लॉजिक लिहित असेल तर ह्या एल्स मध्ये पण इफ एल्स लिहू शकता तुम्ही, त्याला पण नेस्टेड इफ एल्सच म्हणायचं. इट मीन्स if else we are using in if, either in if or in else statement. else statement मध्ये पण if else वापरलेला आहे. मी थोडस खाली घेतोय स्क्रीन बघा, दिसतंय का? हॅलो, ह्या else मध्ये परत एक if else आलेलं आहे. हॅलो, येस सर. हे जे else आहे हे कुठल्या ifचं आहे? हॅलो, हे जे else आहे थर्डचं. लॉजिकल कंडिशन थर्डचं. आता मी थोडीशी स्क्रीन बरं का लहान करतोय जेणेकरून तो सगळंच सिंटॅक्स एका स्क्रीनवर दिसावा. मला वाटतं हा आपला सिंटॅक्स आहे. कशाचा? नेस्टेड इफ एल्सचा. किती पॉसिबिलिटी आणि कसं एक्झिक्यूट होईल? फटाफट अनम्यूट करून बोला, मग आपण जातोय पुढे. हॅलो, हॅलो, पहिली पॉसिबिलिटी कोण सांगेल? ठीक आहे, उलट्या पद्धतीने जाऊ. पहिली पॉसिबिलिटी सांगा तुम्हाला. आता इफ, ज्याला बरं का इफ समजलंय, ज्याला इफ एल समजलंय, एल्सिफ लॅडर समजले, त्याला नेस्टेड इफ एल समजणार. पहिली पॉसिबिलिटी कोण सांगेल? कसं एक्झिक्यूट होईल? हॅलो, Hello, sir. हा, जर ते ट्रू असेल तर लॉजिकल कंडिशन होणे हे एक्झिक्यूट होणार. जर ते ट्रू म्हणजे इथं हजारो गोष्टी आहेत. जर ते ट्रू म्हणजे ते काय आहे? ते लॉजिकल कंडिशन फर्स्ट. नीट सांगा ना मग. सांगा सांगा. कुणी पण सांगा. काय होणार? कसं होणार? हॅलो, लॉजिकल कंडिशन फर्स्ट जर ट्रू असेल तर ते लॉजिकल कंडिशन टू कडे जाणार. जर ती ट्रू असेल, लॉजिकल कंडिशन 2 ही ट्रू असेल तर स्टेटमेंट 2 अँड स्टेटमेंट 3 एक्झिक्यूट होणार. जर लॉजिकल कंडिशन 2 ही फॉल्स असेल तर ते एल्स मध्ये जाणार. स्टेटमेंट 4 आणि स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट होणार. जर लॉजिकल कंडिशन 1 ही फॉल्स असेल तर ते खालच्या एल्स कडे येणार. ते लॉजिकल कंडिशन 3 मध्ये जाणार. जर ती ट्रू असेल तर ते स्टेटमेंट 7 अँड स्टेटमेंट 8 एक्झिक्यूट करणार. जर लॉजिकल कंडिशन 3 फॉल्स असेल तर ते एल्स मध्ये जाऊन स्टेटमेंट 9 अँड स्टेटमेंट 8 एक्झिक्यूट करणार. ओके, व्हेरी गुड. वेल ट्राय म्हणेल मी. ठीक आहे, वेल ट्राय. इकडे तुम्ही 3 स्टेटमेंट बद्दल बोललाच नाही काय. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा बोलायचं आहे. ते जे 3 स्टेटमेंट मिस झाले ते मी सांगतोय ना. स्टेटमेंट नंबर 1, ठीक आहे, स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 6 आणि स्टेटमेंट नंबर 11 ह्याच्याबद्दल बोललाच नाही तुम्ही. परत एकदा करेक्ट करून आन्सर सांगा. हॅलो, आता एकच पॉसिबिलिटी सांगायची, एकच पॉसिबिलिटी. सगळं मिक्स नाही सांगायचं. तुम्ही जे सांगितलं ते सगळं मिक्स सांगितलं. एकच पॉसिबिलिटी. एक कंडिशन ट्रू झाली तर पूर्णपणे एक पाथ फॉलो होऊन एकदाच ते एक्झिक्यूट होणार. येस, सांगा पहिली पॉसिबिलिटी. sir. हॅलो, सांगा आता.
लॉजिकल कंडिशन फर्स्ट जर ट्रू झाली तर ते स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट करणार व्हेरी गुड. आणि लॉजिकल कंडिशन 2 मध्ये जाणार. ती जर ट्रू झाली तर स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 3 एक्झिक्यूट करणार. हा मग काय होणार डायरेक्ट स्टेटमेंट 11 समजलं का बाकीच्यांना? हॅलो, व्हेरी गुड. येस This is the first possibility. I am repeating on behalf of her. Okay, logical condition. When logical condition 1 will remain true, it will start and executing this body. He body झाली ती. And in this body, statement number 1 will be executed. And as it is first statement, it will be executed. Then machine will check logical condition number 2. If logical condition number 2 remains true, then statement number 2 and 3 will be executed. It will not go to else part. Okay. येस हा म्हणजे इन फर्स्ट पॉसिबिलिटी जिकडे लॉजिकल कंडिशन आणि 1 आणि 2 जर ट्रू राहिल्या तर स्टेटमेंट नंबर 1, 2, स्टेटमेंट नंबर 3 आणि स्टेटमेंट नंबर 11 हे 4 स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार. त्यावेळेस लॉजिकल कंडिशन 1 आणि 2 ह्या ट्रू असल्या पाहिजेत. ही पहिली पॉसिबिलिटी झाली. काय अडचण? हॅलो, नो सर. नो सर. समजली का सगळ्यांना पहिली पॉसिबिलिटी? हॅलो, येस सर. आता सेकंड सांगा फास्ट. लॉजिकल कंडिशन फर्स्ट जर फॉल्स झाले तर ते else आता मध्ये डायरेक्ट जाणार. जंप मारली तुम्ही बरं का? ठीक आहे, डायरेक्ट जंप मारली. मी फॉल्स करतो ह्याला. कुठे जाणार? else मध्ये जाऊन स्टेटमेंट 6 एक्झिक्यूट करणार. व्हेरी गुड. त्यानंतर लॉजिकल कंडिशन 3 मध्ये जाणार. जर ती ट्रू झाली तर स्टेटमेंट 7 आणि स्टेटमेंट 8 आवाज येत नाही, आवाज येत नाही. जवळ पकडा माईक. हॅलो, स्टेटमेंट 6 एक्झिक्यूट होणार. त्यानंतर लॉजिकल कंडिशन 3 जर ट्रू झाली तर स्टेटमेंट 7 आणि स्टेटमेंट 8 एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर स्टेटमेंट 11. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दिस इज द सेकंड पॉसिबिलिटी. लॉजिकल कंडिशन 1 फॉल्स झाल्यानंतर तो आतमध्ये इथलं सगळं स्किप करणार बॉडी ही. यस, Yes, sir. directly it will jump towards else part. Statement number 6 gets executed. Logical condition number 3 will be tested. If it remains true, statement number 7 and 8 gets executed and directly it will jump towards statement number 11. This is the second possibility. काय अडचण? नो सर No, sir. थर्ड पॉसिबिलिटी कोण सांगेल? लॉजिकल कंडिशन फर्स्ट हे जर ट्रू झाली तर ते स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट करणार व्हेरी आणि गुड, लॉजिकल कंडिशन 2 ही फॉल्स झाली तर व्हेरी ते गुड, एल्स मध्ये जाऊन स्टेटमेंट 4 आणि स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट करणार आणि त्यानंतर स्टेटमेंट 11 एक्झिक्यूट करणार. व्हेरी गुड. दिस इज द थर्ड पॉसिबिलिटी. समजते का बाकीच्यांना? हॅलो, येस सर. when logical condition 1 will remain true, statement number 1 gets executed, and if logical condition 2 remains false, directly it will jump towards else part, and statement number 4 and 5 gets executed, and after this immediately it will jump towards statement number 11. In this way, statement number 1, 4, 5 and 11 gets executed when logical condition 1 and when logical condition 1 remains true and logical condition 2 remains false. Yes. येस सर. Fourth possibility. Very good and very good. सांगा. लॉजिकल कंडिशन 1 हे थांबा जर थांबा फॉल्स झाली थांबा 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 सांगा. लॉजिकल कंडिशन 1 हे जर फॉल्स झाली तर ते एल्स मध्ये जाणार आणि Very good. स्टेटमेंट 6 एक्झिक्यूट करणार Very आणि good. लॉजिकल कंडिशन 3 जर फॉल्स झाली तर ते एल्स मध्ये जाऊन स्टेटमेंट 9 आणि स्टेटमेंट 10 एक्झिक्यूट करणार आणि त्यानंतर स्टेटमेंट 11 एक्झिक्यूट. आलं का हो लक्षात? This is the fourth possibility. Logical condition 1 remains false. हे सगळंचे सगळं स्किप करून it will go directly towards else statement and statement number 6 gets executed. Logical condition number 3 will be tested. If it is false, directly it will jump towards else part of this logical condition number 3 and it will execute statement number 9, 10 and directly it will execute statement number 11. I think there are only 4 possibilities for this syntax. हा सिंटॅक्स बऱ्याच वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल. थोडासा कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स लिहिण्याचा प्रयत्न केलाय सो दॅट यू कॅन अंडरस्टँड नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय. हॅलो, येस सर. हॅव यू अंडरस्टूड ऑल 4 possibilities? ह्याचा विचार Yes, sir. करा, ह्याचा विचार करा.
हे 4-5 वेळा ऐका, ज्यांना समजलं नाही त्यांना. पहिल्या ह्याच्यामध्ये समजेल का नाही थोडस आहे, थोडस कॉम्प्लिकेटेड म्हणू आपण, ठीक आहे. कारण की 4 पॉसिबिलिटीज वी आर कन्सिडरिंग, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्च्युअली अंडरस्टँड कसं कुठून काय होतं आहे. बरोबर. एक 2-3 वेळा ऐका, हे मला वाटतं समजून जाईल, एवढं पण अवघड नाही, इट्स व्हेरी इझी. येस. येस सर. मला वाटतं लेक्चर कुणाचं तर होतं पुढचं आहे. संपला का आपला टाइम? तुमचं आहे सर. माझंच आहे. किती वाजेपर्यंत घ्यायचं आपल्याला? 3:30. मला फक्त टाइम संपल्यावर सांगा बरं का. येस. येस. हे समजलं का नेस्टेड इफ एल्स? येस सर. मी आता व्हाईट बोर्ड ओपन करतोय बरं का. आपल्याला एक एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे. ते एक्झाम्पल एलसी फ्लॅडरनी पण सॉल्व्ह करता येईल, नेस्टेड इफेल्सनी पण सॉल्व्ह करता येईल. आपण नेस्टेड इफेल्सनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. एक्झाम्पल आहे, आपल्याकडे 3 नंबर्स आहेत ज्याला आपण इंटिजर नंबर्स म्हणू. इंट ए कॉमा बी कॉमा सी. त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी आपण बघितलेला आहे. ह्या तिघांपैकी मोठं कोण? हॅलो, येतं का लक्षात? येस सर. येस सर. So out of amongst 3 numbers, where 3 numbers are inputs through the keyboard, A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू टाकणार आणि मशीन आपल्याला सांगणार आहे B मोठा A आणि C पेक्षा, C मोठा A आणि B पेक्षा, A मोठा B आणि C पेक्षा. येस. हॅलो. येस सर. हा प्रोग्राम लिहायचा आपल्याला. मग हा प्रोग्राम जर लिहायचा असेल तर आपल्या डोक्यामध्ये फ्लोचार्ट अल्गोरिदम पाहिजे, लॉजिक पाहिजे. तर आपण असं काहीतरी बघितलं होतं, जर ए इज ग्रेटर दॅन बी एन हे ट्रू झालं तर आपल्याला काय 2 कम्पेअर करायला लागतील हो गोष्टी? 3.5 ला संपताय, 3.5 ला. हॅलो. येस. ए सी बरोबर कम्पेअर करायला. हा, ए हा सी सोबत कम्पेअर करायला पाहिजे. बघा, ए हा सी सोबत कम्पेअर करायला पाहिजे. म्हणजे हे जर कंडिशन ट्रू झाली तर ह्याच्या आतमध्ये ही कंडिशन चेक होणार आहे. येस. विचार करा. येस सर. आणि हे जर फॉल झालं तर हे करायची गरज आहे का? हॅलो. तो फ्लोचार्ट बघितलाय का? बघा ना, तो फ्लोचार्ट माझ्या डोक्यामध्ये आहे बरं का, त्याच्यामुळे मी ही बोलतोय. तुमच्या डोक्यामध्ये ते नसेल तर तुम्हाला समजणार नाही. कसा होता तो फ्लोचार्ट? मी थोडासा काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा, जेवढं काही थोडंफार समजतंय मला. ए इज ग्रेटर दॅन सी ही पहिली कंडिशन, सॉरी बी आहे ना, बी. हे जर ट्रू झालं तर काय कुठल्या दोघांचं कम्पेअर झालं पाहिजे? ए इज ग्रेटर दॅन सी. येस. हॅलो. हॅलो. येस सर. हा, हे पण ट्रू झालं तर आपल्याला दाखवायचं काय हो? ए इज, विचार करा, ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी. एम आय राईट? येस सर. येस सर. हे हा मोठा झाला. त्याच्यामध्ये आता समजा हे ट्रू झालं आणि हे फॉल्स झालं, तर 100% कोण मोठा हो? सी. सी मोठा. विचार करा. मग हेच फॉल्स झालंय ना, ए इज ग्रेटर दॅन बी, हेच फॉल्स झालं. मग तिकडे कोण कोणासोबत कम्पेअर झाला पाहिजे? हॅलो. ह्याच्यामध्ये ए इज ग्रेटर दॅन बी हे जर फॉल्स झालं तर 100% बी मोठा होतो असा अर्थ आहे तिकडे लॉजिकली. त्याच्यामुळे बी हा सी सोबत कम्पेअर झाला पाहिजे. हॅलो. येस सर. येस सर. आणि हे पण ट्रू झालं तर 100% कोण मोठा हो? बी मोठा. एम आय राईट? येस सर. येस सर. येस सर. आणि जर हे फॉल झालं, हे फॉल झालं म्हणजे हे फॉल झालं तर 100% परत एकदा कोण मोठा? सी मोठा. येस. येस सर. येस सर. आता ही कॉमन गोष्ट असेल तर थोडासा बघा ना, हे असं दाखवतात. अल्गोरिदमचं ऑप्टिमायझेशन म्हणतात त्याला, फ्लोचार्टचं ऑप्टिमायझेशन.
आणि इथं एफ लिहायचं, बरोबर का? सेपरेट सेपरेट डबल तेच लिहिण्यापेक्षा कॉमन पार्ट एकत्र जोडला. हॅलो. येस सर. आणि ह्या Yes, तीन sir. स्टेटमेंटच्या नंतर आपण काय करणार आहे, आपण थांबणार आहोत. इथं असं काहीतरी गोल केलं, गोल करायची गरज नाही मला वाटतं, सॉरी. गोल आपण जर पेज संपत असेल तर करतो काहीतरी. हे त्याच्यानंतर आपण काय करणार, स्टॉप. हॅलो. येस. Yes, sir. वरती एंड चालू कुठेतरी केलेलं असं समजा. मग हे जे आहे ना, हे बघा लॉजिकली विचार करा आता. ही जर कंडिशन ट्रू झाली तरच ही कंडिशन चेक व्हायला पाहिजे. हॅलो. येस सर. ही जर कंडिशन ट्रू झाली, ही जर कंडिशन ट्रू झाली तर ए इज ग्रेटर दॅन सी ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजे. म्हणजे कुठल्या कंडिशनच्या आतमध्ये कुठली कंडिशन लिहायला पाहिजे, ए इज ग्रेटर दॅन सी ही कंडिशन ए इज ग्रेटर दॅन बी च्या आतमध्ये लिहायला पाहिजे, नेस्टिंग करायला पाहिजे, नेस्टेड इफ एल्स लिहायला पाहिजे. येस. येस. तसंच बर का, हे जे आहे हे आपण हा जो असेल हा ह्या कंडिशनचा एल्स पार्ट असणार आहे. आता एल्स पार्ट कसा असणार विचार करा, बरोबर का? येस हे सर. बी इज ग्रेटर दॅन Yes, सी, sir. हे एल्स पार्ट असणार आहे. फॉल झाल्यामुळे एल्स मध्ये, मग एल्सच्या आतमध्ये एल्सच्या आतमध्ये ही कंडिशन लिहायला पाहिजे. येस. Yes, येस sir. सर. हे कळलंय असं समजत, बरं का? हे कळलंय असं समजत. नाव लेट अस राईट अन प्रोग्राम. F2, yes, Alt F, save as 203.cm. पुढचा प्रोग्राम. स्टेटमेंट लिहितोय मी, बघा ना. AC प्रोग्राम टू डिटरमाइन largest number amongst कसं काय बघा ना, अमंग असतं का अमंगस्ट असतं, थोडस इंग्लिश कच्चं आहे आणि तुम्ही समजून घ्या. अमंगस्ट 3 numbers. येस. हॅलो. वेअर 3 numbers आर इनपुट्स, बरोबर. 3 नंबर हे इनपुट्स असणार. मला ह्याचं थोडस इंग्लिशच्या टीचर कडून तुम्ही बरं का त्यांना विचारून हा प्रश्न मला सांगा. इथं अमंग यायला पाहिजे का अमंगस्ट यायला पाहिजे, हे 2 शब्द आहेत. अमंग पण कधी कधी येतं, अमंगस्ट पण कधी कधी येतं. किंवा तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर मला सांगा. आत्ता माहित नसेल तर मला विचारून परत कोणीतरी सांगा. अमंग बिटवीन कधी येतो? हॅलो. हॅलो. Yes, sir. बिटवीन कधी येतं? दोघांच्या मध्ये काय असेल तर. येस. येस सर. Yes, sir. 2 गोष्टी जर असतील त्याच्यामध्ये बिटवीन येतं, लक्षात घ्या. 2 पेक्षा जास्त असेल तर मग ते अमंगस्ट येतं का अमंग येतं, हा माझा क्वेश्चन आहे. कोणाला आन्सर येत असेल तर सांगा, नसेल येत तर इंग्लिशच्या टीचर कडून विचारून मला सांगा. जाऊया पुढे. हॅलो. येस सर. Yes, sir. 3 व्हेरिएबल. हा येतंय का कोणाला? नसेल तर आपण जाऊया पुढे. ABCN 3 व्हेरिएबल घेतले, बघा ना. फटाफट लिहूया. इनपुट्स, सगळ्यात पहिल्यांदा इनपुट्स /n प्लीज एंटर ए. कसा एंटर करणार आहे? कीबोर्ड थ्रू. हॅलो. येस सर. बरोबर. कंट्रोल इन्सर्ट, कॉपी, शिफ्ट इन्सर्ट, पेस्ट. Y 2 वेळा, B आणि C साठी 3 नंबर आपण एंटर करतोय, बघा ना. रन करू एवढंच. पहिला नंबर A, B आणि C. त्यांनी दाखवायला पाहिजे, मशीननी दाखवायला पाहिजे C इज ग्रेटर दॅन A अँड B. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. येस सर. येस सर. मग अकॉर्डिंग टू दॅट लॉजिक, बघा ना कसं लिहायचं, कसं लिहिलं जातं. त्या डोक्यामध्ये ते फ्लोचार्ट आहे माझ्या आत्ता.
त्याच्यानुसार मी लिहायचा प्रयत्न करतोय. ए इज ग्रेटर दॅन बी ही पहिली लॉजिकल कंडिशन होती. यस. येस सर. एल्स काहीतरी व्हायला पाहिजे. मग जर ए इज ग्रेटर दॅन बी झालं तर तिकडे अजून एक लॉजिकल कंडिशन काय चेक व्हायला पाहिजे. हॅलो, यस. विचार करा, Yes, विचार sir. करा. आणि ह्या दोन्ही कंडिशन जर ट्रू राहिल्या तर ह्या लॉजिकल इफच्या कंडिशनच्या आतमध्ये ह्या लॉजिकल इफच्या कंडिशनच्या आतमध्ये आपण ए हा मोठा आहे बी आणि सी पेक्षा असं दाखवू शकू. यस. हॅलो, येस Yes, sir. करा. स्लॅश एन ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी. ए हा मोठा आहे बी आणि सी पेक्षा. एवढंच लिहिलेलं आहे मी बरं का. रन करण्याचा प्रयत्न करू आपण. रन झाला प्रोग्राम. आपल्याला मोठं कुणाला करायचं ए ला. येस. त्याचीच कंडिशन लिहिली आपण. हॅलो, येस येस सर. 3, 2, 1. ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी. दाखवलं का? येस येस सर. समजा मी ए ला मोठा ठेवत, विचार करा ना, ए ला मोठा ठेवत ते कुठे लिहायचं, काय लिहायचं आहे ना, यू विल हॅव टू थिंक अ लॉट बिकॉज वी आर एक्सट्रॅक्टिंग रिझल्ट फ्रॉम दी मशीन और कम्प्युटर. देअरफॉर हिअर ए ला मोठं केलंय ना, बी ला लहान ठेवलंय मुद्दामून आणि सी ला मोठं ठेवलंय ना. आपण ह्याची कंडिशन अजून लिहिली आहे का हो काय? नो सर. नो सर. त्याच्यामुळे काय दाखवत नाहीये तो. फक्त ए हा मोठा आहे त्याची कंडिशन लिहिलेली आहे आपण. आता इथे जे एल्स असणार ते कुणाला मोठं दाखवणार होतो? सी ला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट आणि इथे जो मेसेज लिहायचा आहे सी इज ग्रेटर दॅन बी अँड ए किंवा ए अँड बी म्हणू. ए अँड बी. येस. येस सर. येस. आता बघा ते सी इज ग्रेटर दॅन ए अँड बी हा मेसेज येण्यासाठी ए आणि बी मध्ये कोण मोठा पाहिजे? ए आणि बी मध्ये A मोठा पाहिजे. येते का लक्षात? बघा, जर मी बी मोठा केला, बघा ना, मेसेज दाखवणार नाही तो. बी ला मोठं करतो मी मुद्दामून. बी ला मोठं केलं ना 7 आणि मग ए ला मोठं करतोय 9. तर ह्या तिघांमध्ये आपण कंडिशन लिहिलेली आहे, पण ती कंडिशन अशी लिहिलेली आहे ए जर बी पेक्षा मोठा असेल तर सी मोठा होण्यासाठी ते एल्स मध्ये लिहिलेलं आहे. येस. हॅलो, येस सर. ह्या केस मध्ये तो सी मोठा आहे दाखवणार नाही. दाखवलाय ना? ठीक आहे. कशामुळे दाखवलो माहित नाही ना, थोडासा ह्याचा विचार करायला पाहिजे बरं का. चुकलंय का काय माझं? सी इज ग्रेटर दॅन ए अँड बी. ह्याच्यासाठी विचार करा आहे ना, ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची व्हॅल्यू 7 आहे, सी ची व्हॅल्यू 9 आहे. मला वाटतं बरं का, मला वाटतं हे जे मी लिहिलेलं आहे ना, हे एल्स चुकीचं लिहिलेलं आहे, चुकीच्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हॅलो, येस सर. विचार करा, हे जे एल्स आहे ऍक्च्युली इथं पाहिजे, इथे. हॅलो, विचार करा. येस. येस सर. हा, मी चुकीच्या ठिकाणी लिहिलं बरं का ते, सॉरी. हे जे एल्स आहे हे एल्स म्हणजे ऍक्च्युली बी मोठा आहे असं कन्सिडर करूनच एल्स आहे ते पुढचा. ह्याचं एल्स आहे ते. हॅलो, फॉल झाली ही कंडिशन, फॉल झाली तर मोठा कोण हो? ए आणि बी मध्ये बी मोठा. येस, त्याच्यासाठीच हे एल्स आहे. हॅलो, येस सर. आपण अजून पहिल्याच इफ मध्ये आहोत. आता मात्र मगाशी चुकलं होतं बरं का. हे जे उत्तर आलं ते न कळत बरोबर आलंय. हॅलो, न कळत बरोबर आलंय. हे
न कळत बरोबर येणाऱ्या गोष्टी ह्या प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये चुकीच्या असतात. हॅलो, येतं का लक्षात? येस सर. तर इकडे आता आपण तेच इनपुट टाकू. कोणीतरी व्हॅल्यू लक्षात ठेवा 1, 7 आणि 9. मी परत त्याच इनपुट टाकतोय 1, 7 आणि 9. आता मात्र तो मेसेज दाखवणार नाही. हॅलो, येस सर. ओके, ओके सर. समजलं का? म्हणजे सी हा जो काही मेसेज लिहिला आपण, सी हा मोठा आहे ना दाखवण्याचा, हा जो काही मेसेज लिहिला, हा मेसेज एक्झिक्यूट कधी होणार? जर ए आणि बी हा बी पेक्षा मोठा असेल तरच तो ए आणि सी आहे ना, ह्याच्यामध्ये ही जर कंडिशन फॉल झाली तरच तो सी हा मोठा आहे असं दाखवणार. येस, याचा विचार करा बरं का शांतपणे, लेक्चर झाल्यावर पण, आता समजलं नसेल तरी. हॅलो, येस येस. आता समजा ही कंडिशन फॉल झाली, कोण मोठा असणार हो ए आणि बी मध्ये? बी. हा, मग ह्या एल्स मध्ये तो बी मोठा आहे असं कन्सिडर करत चाललेला आहे आतमध्ये. इथं परत लॉजिकल कंडिशन लिहायची गरज नाही, फक्त एकच कंडिशन लिहायची ह्याच्या आतमध्ये, इफ, बघा ना कसं लिहिलंय, बी जर सी पेक्षा पण मोठा असेल तर मात्र इथे प्रिंट काय येणार मेसेज? बी इज ग्रेटर दॅन सी. than A and C. ग्रेटर दॅन ए अँड सी. येस. हॅलो, आणि ही कंडिशन जर फॉल्स झाली, ही कंडिशन जर फॉल्स झाली, 100% इथे एल्स लिहायला लागेल आणि तिथे स्टेटमेंट काय असणार? सी इज ग्रेटर दॅन, सांगा, ए अँड एन पी. येस. चलो, झाला आपला प्रोग्राम बरं का. पण इकडे एक महत्वाची कंडिशन आहे बरं का, हे कधी सगळं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे? हा जो कोड आहे ह्याला कोड म्हणू आपण. इथून इथपर्यंतचा हा जो काही कोड आहे, हा कोड कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे? नेस्टेड वापरले. हा, नेस्टेड आहे. नेस्टेड वापरलंय आपण, नेस्टेड आतमध्ये वापरलं. हे काय आतमध्ये इफ आहे, हे एल्स आहे, ह्या एलच्या आतमध्ये परत इफ एल्स आहे. हे बेस्ट एक्झाम्पल आहे ना जिकडे नेस्टेड इफ एल्स वापरला आपण. मला असा क्वेश्चन विचारायचा आहे, हे जे काही इनपुट आहे हे कधी एक्झिक्यूट, कुठल्या केस साठी हे बरोबर आहे? एवढा विचार नाही तुम्हाला येणार करता बरं का, मी सांगतो. सर, ए नॉट इक्वल टू बी अँड नॉट इक्वल टू सी. हा, व्हेरी गुड. ए बी सी हे तिन्हीच्या डिफरंट असतील तरच हे बरोबर दाखवणार आहे. येस सर. ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, ह्या अझम्पशनला कन्सिडर करून लिहिलेला हा कोड आहे. जर कुणी समजा A1 B1 C1 टाकलं तर चुकीचं दाखवणार तो. येस सर. येतं का लक्षात? Yes. sir. आपलं अझम्पशन आता तिन्ही पण आपण चेकिंग करतोय. चेकिंग कसं केलं जातं बघा ना, पहिल्यांदा याला मोठं करायचं, 5 3 2, ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी. येस, पहिली पॉसिबिलिटी चेकिंग झालंय. तसं चेक करतात बघा ना प्रोग्राम लिहिल्यानंतर, आपलं सगळा विचार केलेला बरोबर आहे का. बऱ्याच वेळेस लॉजिकल कंडिशन लिहिताना मेसेज चुकीचा दाखवला जातो आपल्याकडून. त्याच्यासाठी when any software will be developed, there is another team which will be testing your software. त्याला सॉफ्टवेअर टेस्टिंगचं, सॉफ्टवेअर टेस्टर्स असे इंजिनियर्स असतात. हॅलो, जे टेस्ट करतात. हॅलो, ओके. पहिली पॉसिबिलिटी आली का लक्षात? कशी बरोबर आलं? येस सर. आता ए ला मोठं ठेवत बी पेक्षा सी मोठा करायचा आहे आपल्याला. इनपुट कसं असेल सांगा? ए ला मोठं ठेवत बी पेक्षा सी ला मोठं करायचं. तरी पण त्यांनी दाखवायला पाहिजे सी इज ग्रेटर दॅन ए अँड बी. यस, ही दुसरी पॉसिबिलिटी. Yes. येस सर. तिसरी पॉसिबिलिटी, ए आणि बी मध्ये बी ला मोठं ठेवायचं आहे, बी ला मोठं ठेवलं, ठीक आहे, पण सी ला लहान ठेवायचं आहे बी पेक्षा. B is greater than A and C. हा, बी इज ग्रेटर दॅन A and C.
B is greater than A and C. Yes. येस सर. आता मला बरं का ही कंडिशन, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायसाठी काय कंडिशन लिहायला लागेल, काय इनपुट टाकायला पाहिजे हे चेक व्हायसाठी? कशा टाकायला लागतील व्हॅल्यू ABCच्या हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे सांगा? बी ची व्हॅल्यू ए पेक्षा मोठी टाकायची आणि सी ची ए आणि बी पेक्षा मोठी. करेक्ट. तरच हे एक्झिक्यूट होईल, तरच एक्झिक्यूट हे होईल. बघा सांगा मग, परत एकदा सांगा काय म्हणला? 1. बी ची व्हॅल्यू 2. बी ची व्हॅल्यू ए पेक्षा मोठी पाहिजे आणि सी पेक्षा सी ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी पाहिजे. येस येस सर. येस सर. व्हेरी गुड. बघा ना 1 3 5 ना 1 3 5 जर टाकलं तर हे एक्झिक्यूट होतंय शेवटचं स्टेटमेंट. आणि हे कधी एक्झिक्यूट होणार हो? हे ह्याच्यासाठी कसं पाहिजे व्हॅल्यू ABCच्या सांगा? ए ची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी पाहिजे आणि सी ची ए आणि बी पेक्षा मोठी पाहिजे. ए हा. पेक्षा मोठी. हा व्हेरी गुड. कळलं का प्रोग्राम? येस सर. फक्त इथं बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत बरं का, एवढं शक्य नाही आपल्याला करत बसलं तरी येईल, पण ह्याला 1-2 दिवस पण लागतील, माहित नाही मला किती वेळ लागेल. बिकॉज कोडिंग इज रिअली वन काइंड ऑफ ऍडिक्शन म्हणू शकतो आपण. समटाइम्स यू विल बी गेटिंग सम काइंड ऑफ आन्सर, बट समटाइम्स इट मे टेक मोर दॅन 2 to 3 days. Sometimes it may take 1 year also, and I don't know how much time it will take. एवढं पण नाही लागणार, पण कधी कधी बराच वेळ लागतोय ना, कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत आहे ना, 1-2 महिन्यानंतर सॉल्व्ह होतात, माहित नाही ना. बघा ना, असे पण काही प्रॉब्लेम्स असतात. मग हे आता जर असं टाकलंय 1 1 1 तर हे दाखवायला नाही पाहिजे. काय करायला पाहिजे मग? C is greater than A and B असं दाखवायला नाही पाहिजे. ऍक्च्युअली त्यांनी मेसेज असा दाखवायला पाहिजे की युअर इनपुट इज सॉरी व्हॅल्यूज ऑफ ABC आर नॉट डिफरंट. हॅलो, बरोबर का? येस सर. मग कसं करणार? एलच्या सगळ्यात खाली लास्टला. हा, एलच्या सगळ्यात खाली लास्टला. तसं नसतं. हा जो कोड आहे बघा ना, हा अख्खाच्या अख्खा कोड आहे ना, कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे असा विचार करायचा उलटा. हा अख्खाच्या अख्खा कोड कधी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे? A not equal to B and not equal to C. हा, त्यावेळेस हा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे एक इफ ची कंडिशन येणार आणि ह्याला पूर्ण ह्याला मी कर्ली ब्रॅकेट टाकतोय. बघा ना कसं लिहिलं जातं, कसं विचार केला जातो. आणि मग इथे एल्स आणि मग इथे आपण ते लिहायचं वाक्य. काय लिहायचं? printf /n values of A, B and C are Different. same. येस सर. त्याच्यामुळे therefore इथे लिहायचं ना printf. बघा logic mentioned in the program is for different values of A, B and C. Yes. Hello. आपलं जे लॉजिक लिहिलेलं आहे ते ABC च्या डिफरंट व्हॅल्यू साठी लिहिलेलं लॉजिक आहे. आता वरती जातोय मी. हा अख्खाच्या अख्खा कोड त्यांनी सांगितलं A is not equal to B, B is not equal to C. हे लिहायचं कसं पण? किती कंडिशन्स असणार आहेत? हॅलो, 3 कंडिशन. इथे उलटा विचार करायचा आहे बरं का. आता इथे उलटा विचार करायचा आहे. नाही, विचार असा करायचा की हे जो कोड कॉपी, हा जो कोड आहे ना सिलेक्ट केलेला आहे, हा एक्झिक्यूट कधी झाला पाहिजे? ए हा बघा ना कसं लिहितोय, नॉट इक्वल टू बी असला पाहिजे अँड बी हा नॉट इक्वल टू सी असला पाहिजे. ऑटोमॅटिकली ए हा नॉट इक्वल टू सी असणारच आहे. विचार करा. येस सर. तिथे परत Yes, असं sir. लिहायची गरज आहे का नाही मला माहित नाही ना. ए इज नॉट इक्वल टू सी अशी लिहायची गरज आहे का? लिहिलं तरी No, sir. चुकलं असं नाही, लिहिलं तरी चुकलं असं नाही, पण मला वाटतं लिहायचीच गरज नसावी. हॅलो, येस. येस सर. आता इथं जर बघितलं तुम्ही, ह्या इफच्या आतमध्ये आपण हे इफ
बघा ना इफच्या आतमध्ये किती काय काय आलं हे पण नाही. नेस्टेड इफ एल्सचं बेस्ट एक्झाम्पल म्हणून आपण. येस, आता मी रन करतोय बघा ना वेगळ्या इनपुट साठी. समजा पहिल्या 2 व्हॅल्यू सेम ठेवल्या आणि तिसरी व्हॅल्यू लहान ठेवली, तरी पण आपला कोड हा एक्झिक्यूट व्हायला नाही पाहिजे, कारण की आपण त्याचं लॉजिक लिहिलेलं नाही आतमध्ये डिटेलमध्ये. येस, हॅलो, तो कुठे A जाणार? आणि C च्या व्हॅल्यू सेम ठेवून हा, इथे काय येईल हो? माहित नाही मला काय येईल, आपण चेक करूया. व्हॅल्यूज ऑफ एबीसी आर नॉट सेम. व्हॅल्यूज ऑफ एबीसी आर सेम म्हणलं इकडे. व्हॅल्यूज ऑफ एबीसी आर सेम. आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे की ए आणि बी च्या व्हॅल्यू सेम राहू शकतात, तिन्ही व्हॅल्यू सेम राहू नाही शकत. हॅलो, पहिल्या 2 व्हॅल्यू सेम राहतील किंवा दुसऱ्या 2 व्हॅल्यू सेम राहतील किंवा पहिल्या आणि तिसरी व्हॅल्यू सेम राहील. हॅलो, किंवा तिन्ही सेम राहतील. हॅलो, येस सर. येस. मग पहिला जो मेसेज लिहिला आपला व्हॅल्यूज ऑफ एबीसी आर सेम, हा चुकला मेसेज. येस, येस सर. मग जर जास्त कन्फ्युजन जर होत असेल तर हे वाक्य काढायचं बरं का, आणि हे वाक्य ठेवायचं असेल तर स्पेसिफिक आतमध्ये परत तुम्हाला कंडिशन्स लिहायला लागतील. इफ कसं बघा, एक तर त्याच्यामध्ये ए आणि हा बी सोबत असेल. येस, हॅलो, कसं बघा त्याच्यामध्ये मला वाटतं असं काहीतरी लिहितोय मी बघा ना, ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी असेल तर 100% तिन्ही पण सेम राहणार. हॅलो, मग ते वाक्य जे कट केलं तर ते पेस्ट करू इथे. सॉरी, printf /n values of a, b and c are same. हॅलो, यस. ह्या एल्स मध्ये परत ते आता बघा, आता ते मेसेज नाही येणार आहे. 2 2 1 फक्त तेवढाच मेसेज आला. हॅलो, हॅलो, येस येस सर. ह्याच्या आतमध्ये परत, ह्याच्या आतमध्ये येतं का लक्षात बघा, ह्या इफच्या आतमध्ये परत इफ इफ कसं आहे काय काय केलं बघा. इफ ए जर बी सोबत असेल तर दाखवू आपण printf त्यावेळेस बी काय पाहिजे हो, बी हा सी सोबत नसला पाहिजे. हॅलो, कसं लिहिणार बघा. हा, बरंच काय आहे इकडे, त्याचा विचार करा, मला असलं जमत नाही जास्त. ए इज बी इज नॉट इक्वल टू सी, ह्याचा विचार करा बरं का. हे मी काहीतरी वेगळाच विचार करतोय, एवढं डीप मध्ये जायची गरज आहे की नाही माहित नाही मला फर्स्ट इयरला, बरं का. ठीक आहे, हे कळलं का. आणि जर तिन्ही टाकले सेम तर तो तिकडे जाणार आहे ना. लॉजिक इज आहे ना, लॉजिक मेन्शन्ड इन द प्रोग्राम इज डिफरंट काय आहे ना, लॉजिक मेन्शन्ड इन द प्रोग्राम इज फॉर आहे ना डिफरंट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी अँड सी, ए बी अँड सी, व्हॅल्यूज ऑफ ए बी सी आर सेम. पण पहिली, दुसरी आणि तिसरी सेम ठेवली तर तो फक्त बी इज ग्रेटर दॅन ए अँड सी. हॅलो, यस. येस सर. येस सर. आपण कंडिशन अशी लिहिलेली आहे की तिन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तरच तो काय केलं पाहिजे त्यांनी, तिन्ही पैकी आहे ना 2 सेम राहत असतील आणि 1 मोठी असेल तर काय अडचणी यायला नाही पाहिजे. येस, येस सर. इथे अजून एक लॉजिकल कंडिशन आहे जी थोडस प्रॉब्लेमॅटिक करू शकेल आपल्या प्रोग्रामला. मी व्हॅल्यूज काय टाकतोय बघा, 2 व्हॅल्यूज मोठ्या ठेवल्या, येतं का लक्षात बघा, आणि तिसरी व्हॅल्यू लहान ठेवली तर इकडे थोडस चुकण्याची शक्यता मला वाटतं असावी, नाही आहे का. तर आपण ए इज इक्वल टू बी लिहिलेलं आहे, ती शक्यता कधी येईल मला वाटतं ए आणि सी ला आहे ना मोठं ठेवत इक्वल ठेवलं, ए आणि सी ला आहे ना मोठं ठेवत
इक्वल ठेवलं, बी पेक्षा लहान, बी ला लहान ठेवलं, तर हे प्रॉब्लेमॅटिक आहे. हे प्रॉब्लेमॅटिक आहे. येस, हे प्रॉब्लेमॅटिक आहे. येतं का लक्षात? सी इज ग्रेटर दॅन ए अँड सी दाखवायला लागलं, ते हे चुकलं आपलं. येतं का लक्षात? बघा. मग ह्याच्यासाठी परत तिकडे बरंच काही लॉजिक लिहायला लागतं बरं का. हे मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं. हे मला पण येत नाही एवढं बरं का. ह्याच्यामध्ये बरेच काही लॉजिक तुम्हाला ऍड करायला लागतात नंतर. येस, आपण एक स्पेसिफिक लॉजिक घेऊन गेलेलो आहे पुढे. समजलं का हे? Yes, sir. किती वाजले? अजून 8 मिनिटं आहेत बरं का. नेस्टेड इफ एल्स कळलं का? Yes, sir. आपण तो एजचा प्रोग्राम लिहिलाय का? तो किती नंबरचा होता? हॅलो, 200 का 201? हा, एलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे, ह्याला सेव्ह ॲज करतो. 204.c. अरे alt F सेव्ह ॲज 204.c. याच्यामध्ये बरं का, ह्याच्यामध्ये विचार करा आता. हे सगळं हे काढून टाकतो मी. हे आपण वेगळ्या लॉजिकनी समजून घेतलं होतं. हा जो कोड आहे, एलिजिबिलिटी आहे का नाही, हा कधी चेक झाला पाहिजे? जर एज पॉझिटिव्ह असेल तर. येस. Yes, sir. Yes. हा, हे वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येईल. नेस्टेड इफ एल्सचा वापर करून तो दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. समजलं तर विचारात घ्या, नाही तर सोडून द्या. ठीक आहे, आपल्याकडे 8 मिनिटं आहेत. त्या 8 मिनिटं 6 मिनिटं आहेत. आता एक कसं लिहितोय बघा. पहिल्यांदा साधं बेसिक लिहायचं आहे. एज जर 18 पेक्षा मोठं आलं किंवा 18 आलं तर आपण काय म्हणणार? यू आर एलिजिबल फॉर, शॉर्ट मध्ये लिहितो मी, हॅलो, यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. येस. हॅलो. Yes, sir. जर ही कंडिशन Yes, sir. फॉल्स झाली, एल्स, सॉरी, यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. सॉरी शब्द लिहित नाहीये मी. यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. आता हे जे इलिजिबिलिटी आहे वोटिंगची बरं का, याचा विचार करा. हे कधी एक्झिक्यूट झालं पाहिजे? एलिजिबिलिटी ही कधी एक्झिक्यूट झाली पाहिजे? हा अख्खाच्या अख्खा कोड विचार करा. अख्खाच्या अख्खा कोड ह्याला मी एका बॉडीमध्ये टाकलं आणि ही बॉडी बनवली. विचार करा. आणि इथे असं कंडिशन लिहिली, इफ एज जर मोठं असेल 0 पेक्षा तरच हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. हॅलो, विचार करा. Yes, sir. हा Yes, sir. अख्खाच्या अख्खा कोड हा एज जर पॉझिटिव्ह असेल तरच एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. येस. Yes, sir. एल्स बघा ना, एल्स मग त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तुमचं एज हे निगेटिव्ह असण्याची पॉसिबिलिटी आहे. येस. Yes, sir. मग इथे कसं लिहिलं बघा ना, एल्स प्रिंट एफ. बऱ्याच पद्धतीने लिहिता येतो एकच प्रोग्राम. प्रत्येकाचं डोकं हे वेगवेगळं असतं, लक्षात घ्या ना. विचार करायला चालू करा. प्रत्येकाचं थिंकिंग हे वेगळं राहतं. हे माझं थिंकिंग आहे, ह्याच्यापेक्षा पण वेगळ्या थिंकिंगनी यू कॅन राईट. ओके. हॅलो. Yes. एल्स ह्याच्यामध्ये मग बरं का आपण रेंज पण टाकू शकतो. एकतर एज हे पॉझिटिव्ह पाहिजे अँड एज हे लेस दॅन ऑर इक्वल टू, इथेच लिहिलं मी, 120 पेक्षा लहान पाहिजे, तरच हा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. हॅलो. येस. एलिजिबिलिटीचा कोड हा 120 बघा ना. हा जो कोड आहे हा ह्या 2 कंडिशन जर ट्रू राहत असतील तरच एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. हॅलो. येस. हॅलो. Yes, sir. जर लक्षात नाही आलं तर सोडून द्या. ठीक आहे, तुम्ही विचार करा नंतर. आपण प्रोग्राम आपण शेअर करू. एल्स जर हे दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या तर तिकडे 2 पॉसिबिलिटीज असणार आहेत. एक तर एज कोणतं निगेटिव्ह टाकणार आहे. मग तिकडे ह्या एल्स मध्ये इफ लिहिलं, एज जर 0 पेक्षा लहान असेल तर आपण डिस्प्ले करणार
age should not be negative. Yes. Yes, sir. Hello. किंवा अजून एक, ही कंडिशन ट्रू नाही झाली तर एल्स इफ, मग पुढची पॉसिबिलिटी काय असणार हो, एज हे Greater than 120. बरोबर 120 पेक्षा मोठा असणार. त्यावेळेस आपण असा मेसेज दाखवायचा, प्रिंट /n यू आर नॉट ह्युमन बिईंग किंवा यू आर सुपर ह्युमन. काय म्हणणार बघा ना, जो जास्त वर्ष जगतोय ना, एलियन म्हणू शकता, माहित नाही काय म्हणायचं बघा, यू आर सुपर हिरो. हॅलो. बघा बऱ्याच कंडिशन्स आपण कन्सिडर केलेल्या आहेत. मी फटाफट रन करून दाखवतो. आपल्याकडे लास्ट 3 मिनिट्स आहेत. 120 टाकलं, यू आर इलिजिबल फॉर वोटिंग, अशी आपण कंडिशन लिहिली आहे तिकडे. 120 वय आपण कन्सिडर करतोय. येस. Yes, sir. सॉरी, मी तिकडे 20 टाकलं तर तो आतमध्ये जाऊन यू आर इलिजिबल फॉर वोटिंग. येस. Yes, sir. मी तिकडे 0 टाकलं, 0 साठी आपण काहीच नाही लिहिलेलं आहे. येस. Yes, sir. हा, 0 साठी जर लिहायचं असेल तर मग इथे जाऊन 0 एज पण कन्सिडर करायचं असेल, नुकताच जन्म झालाय तर इथे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येणार. येस. Yes, sir. बघा आता मी 0 टाकतोय तर तो इलिजिबल फॉर वोटिंग दाखवेल, नॉट इलिजिबल फॉर वोटिंग दाखवेल, का तर 18 पेक्षा लहान आहे, पण इलिजिबल आहे. हॅलो. Yes. विचार करा कसं लिहिलंय काय. बघा रन करतोय मी परत, -1 टाकतोय तर तो दाखवेल एज शुड नॉट बी निगेटिव्ह. हॅलो. Yes, sir. आणि जर कुणी 121 टाकलं, जे 120 च्या वर गेलं तर यू आर सुपर ह्युमन. हॅलो. समजलं का हो. हॅलो. Yes, sir. इंटरेस्टिंग आहे बरं का. जोपर्यंत तुम्हाला स्वतः करून नाही बघणार, स्वतः विचार नाही करणार, तोपर्यंत हे कळणार नाही. आता ह्या इफच्या आतमध्ये हे इफ एल्स आहे, हे थोडंसं कळण्यासाठी इंडेंटेशन म्हणून काहीतरी प्रकार असतो. इंडेंटेशन म्हणजे इकडे टॅब दाबायचं. आता तुमच्या ते मोबाईल वरती येतं का नाही माहित नाही मला. हे असं समजण्यासाठी की कोण कोणाच्या आत आहे, त्याला इंडेंटेशन म्हणतात. हॅलो. येतं का लक्षात. हॅलो. Yes, sir. आणि ह्या एल्सच्या आतमध्ये हे इफ आहे. समजलं का. कळण्यासाठी येते. इंडेंटेशन म्हणजे टॅब दाबायचं आणि असं ऍक्च्युली टायपिंग करायचं, म्हणजे आपल्याला हा प्रोग्राम जो आहे तो रिडेबल झाला प्रोग्राम. मगाशी होतं ते कोण कोणाच्या हात आहे कळत नाही. हॅलो. येस. Yes, sir. त्याला इंडेंटेशन म्हणतात. पायथॉन लँग्वेज जर घेतली, कन्सिडर केली पायथॉन लँग्वेज, सो पायथॉन लँग्वेज मध्ये इंडेंटेशन असतात, कर्ली ब्रॅकेट नसतात तिकडे. इंडेंटेशन चुकलं, सगळं चुकलं, लक्षात घ्या पायथॉन लँग्वेज. आणि इकडे इंडेंटेशन महत्वाचे आहेत. इकडे आपण इंडेंटेशन दिले काय नाही दिले काय तरी चालतात, का तर कर्ली ब्रॅकेट आपण वापरतोय. हॅलो. येस. Yes, sir. मला वाटतं एक्झॅक्ट टाइम संपलेला आहे आपण आपला. मी सेव्ह केलेले आहेत प्रोग्राम, सगळे प्रोग्राम मी शेअर करतो, नंतर तुम्ही पाहू शकता. लेट अस स्टॉप हियर. हॅलो. Yes, sir. Thank you very much for attending this session. I hope you have understood and if else, nested if else, चारही गोष्टी पुढच्या लेक्चर मध्ये आपण स्विच केस घेणार आहोत. येस. येस सर.